सगळ्यांना आधी मनापासून नमस्कार करते. अतिशय पुण्य पावन अशा ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहोत. 2 वर्ष आपण इथे येतो आहे. विद्या, क्षमा आणि त्यांचा चमू सगळा हा इतकी अफाट मेहनत घेत असतात ह्या सगळ्यासाठी आणि आपण इथे येतो. खूप काही चांगलं ऐकायला आपल्याला मिळतं. या सगळ्यासाठी त्यांना जितके धन्यवाद देऊ तितके खरंच कमी आहेत, कारण अशा पद्धतीचं आयोजन करणं हे नक्कीच सोपं नसतं. आपल्यासारख्या सगळ्या जाणकार आणि अतिशय काय म्हणू त्याला चोखंदळ अशा रसिक श्रोत्यांना, अध्यात्मातल्या साधकांना, मुमुक्षूंना, जिज्ञासूंना आणि सिद्ध मंडळींना आपल्या मनापासून नमस्कार करते. गुरुवंदना आणि सरस्वती वंदनेने आपण ह्याला सुरुवात करूया. सगळ्यांनीच म्हणा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. उद्यापासून बुवांकडनं आपण अतिशय सुंदर, अतिशय मोठं असं देवी भागवत ऐकणार आहात. त्यामध्ये देवीचं एक वेगळं रूप आपल्याला दिसतं. अनेक असुर येतात, त्या सगळ्यांचा निपात करणं हे इतकं महत्त्वाचं काम देवीने केलेलं आहे आणि त्यामुळे उद्यापासून इथला मूड थोडासा वेगळा असणार आहे. आणि आज मी आदल्या दिवशी बोलते आहे तर माझ्या मनात असा विचार आला की देवी भागवतातला काही भाग घेऊन बोलणं 1-1.5 तासामध्ये होणं शक्यच नसतं आणि त्याला कुठून हात लावायचा हेच कळत नाही. आणि म्हणून मी विद्याला असं विचारलं की पार्वतीच देवीचं एक वेगळं रूप आपण बघितलं तर चालेल का, आणि मग ते थोडंसं ललित अंगाने बघितलं तर चालेल का. तर ती म्हटली काही हरकत नाही, त्या पद्धतीने आपण बघू शकतो. आणि मला गंमत अशी वाटते की आपल्याकडचं पुराण वाङ्मय असेल किंवा आर्ष महाकाव्य जे आहेत, म्हणजे रामायण आहे, महाभारत आहे, या महाकाव्यांमधनं, पुराणांमधनं ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्या गोष्टींवरती पुढे कालिदास, भवभूती, भास, माघ या मंडळींनी पुढे त्यांची काव्य लिहिली आणि आज तागायत ती शृंखला तशीच चालू आहे. म्हणजे या ग्रंथांमध्ये काय काय भरलेलं आहे सांगा. म्हणजे मला तर नेहमी वाटतं की एखादी मालिका जेव्हा आपण बघत असतो त्या मालिकेमधल्या काही गोष्टी, त्यातल्या मनाचे काही कंगोरे हे व्यासांनी आधीच महाभारतामध्ये लिहिलेले असतात. म्हणून तर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. त्यांनी जे काही लिहिलं ते जगामध्ये आहेच आहे, त्यांनी लिहिलं ते मिळणारच आहे, इतका त्याच्यामध्ये मुद्देमाल आहे. आणि त्यातनं ह्या मंडळींनी काही निवडक कथाभाग घेतले आणि त्याच्यावरती आपली काव्यसंपदा फुलवली. आज आपण पार्वती देवीचं एक वेगळं रूप बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी माध्यम म्हणून कालिदासांचं कुमारसंभव या महाकाव्याचा आधार मी घेणार आहे. आणि म्हणून आपल्यासमोर दिसते ती पार्वती देवी आणि तिच्यासमोर उभा आहे तो तिचा पुत्र कार्तिकेय. त्यालाच कुमार म्हटलेलं आहे, त्यालाच स्कंद म्हटलेलं आहे. आपण नवरात्रीमध्ये देवीची जी 9 रूपं पाहतो, म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, मग त्याच्यानंतर मध्ये एक राहिले स्कंदघंटा, त्याच्यानंतर चंद्रघंटा, त्याच्यानंतर कुष्मांडा, त्याच्यानंतर स्कंदमाता, ही सगळी ह्यातनंच निर्माण झालेली आहेत. आज एवढ्या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. यातली 2 रूपं तरी आपण नीट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आज त्या दृष्टीतनं प्रयत्न करते. मला कल्पना आहे की एक वेगळा विचार, एक वेगळा माइंडसेट घेऊन आपण सगळे इथे आलेले आहात. देवी भागवत ऐकायचं आहे, अध्यात्मातलं ऐकायचं आहे आणि थोडंसं आपण मात्र ललित अंगाने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा यांची मी पुन्हा एकदा आपल्याला नमस्कार करते आणि आपण कुमारसंभव सुरू करूया. कालिदासांनी जी 2 महाकाव्य लिहिली त्यातलं एक होतं रघुवंश आणि दुसरं होतं कुमारसंभवम. रघुवंशामध्ये रघुकुळातल्या जवळजवळ 28 राजांची वर्णनं केलेली आहेत. म्हणजे तो एक रघुकुळाचा इतिहास कालिदासांनी सांगितला. पण इतिहास म्हणून तो कुठेही कंटाळवाणा होत नाही, हे कालिदासांच्या प्रतिभेचं सामर्थ्य आहे. आणि दुसरं जे काव्य त्यांनी लिहिलं ते आहे कुमारसंभवम. या कुमारसंभवामध्ये कार्तिकेयाचा जन्म हा मुख्य विषय आहे आणि त्या जन्माच्या आगे मागे जे जे काही घडलं
ते इतक्या सुंदर रीतीनं कालिदासांनी याच्यामध्ये गुंफलेलं आहे आणि त्याच्यामध्येच पार्वतीचं एक अतिशय सुंदर लोभस असं रूप त्यांनी उभं केलेलं आहे. सुरुवात होते, कारण हे शेवटी महाकाव्य आहे. या महाकाव्याला काही बंधनं असतात. मनात आलं आणि महाकाव्य लिहिलं असं होत नाही. महाकाव्याची काही वैशिष्ट्ये आहेत, ती सांभाळावी लागतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे महाकाव्याची सुरुवात ही कुठल्या तरी वंदनेनं व्हायला लागते. मग आता कुठली वंदना करावी? शंकराची वंदना करता आली असती, विष्णूची वंदना करता आली असती, जसं रघुवंशामध्ये त्यांनी केलेलं आहे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्याच्यात शिरत नाही, कारण नाही तर मग तिथे जाईन. म्हणून कुठल्या तरी वंदनेनी आपल्याला सुरुवात करायची आहे. मग कशाने करावं? तर महाकाव्यामध्ये हे सांगितलेलं आहे, त्या वैशिष्ट्यांमध्ये सांगितलं आहे की महाकाव्याची सुरुवात करताना जी वंदना कराल ती वंदना त्या कथावस्तूशी निगडीत असली पाहिजे. त्या कथेमध्ये त्याचं काहीतरी असलं पाहिजे आणि मग त्यातनं ती वंदना केली जाते. वंदना म्हणा किंवा स्तुतिगानं केलं जातं. त्यामुळे आता इथे खरं सांगायचं तर शंकरांची सुद्धा चालली असती, पण कालिदासांनी काही वेगळी गोष्ट घेतली. कुठली गोष्ट घेतली? तत्पूर्वी कालिदासांची एक गोष्ट सांगते आणि आपल्या ह्याच्यावर येते. आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, पण सत्यनारायण आपण दरवर्षी करतो म्हणून असं म्हणतो का की गेल्या वर्षी हे मंत्र सांगितलेत गुरुजी, आता नाही सांगितलेत तरी चालतील, असं होतं का? नाही. सत्यनारायण करताना सगळे मंत्र दरवर्षी म्हणावे लागतात. बुवांचं आगमन झालेलं आहे. मला अतिशय आनंद झाला आहे बुवा आपल्या आगमनाने. आपण एवढा प्रवास करून आलात त्याबद्दल फार बरं वाटतं आहे. नाही नाही याचे असतात. बुवांकडनं, त्यांच्या सौभाग्यवतींकडनं आशीर्वाद मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे. तर कालिदासाच्या गोष्टीपर्यंत आपण आलो आहेत. की का ही गोष्ट मी सांगते सुरुवातीला? तर आपल्याला माहिती आहे की कालिदास हा पहिल्यांदा मूढ होता. म्हणताना पण आमची जीव अशी अशी होते. पण आता गोष्ट आहे ती. तर कालिदास मूढ होता, त्याला फार काही कळत नव्हतं. राजकन्येशी लग्न झालं फसवून, आणि मग पितळ उघडं पडायचं ते पहिल्या रात्रीच पडलं. त्या स्त्रीनं विचारलं की काय हे येतं का ते येतं का? तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपला पती मूर्ख आहे. एकतर राजकन्या आहोत आपण, अत्यंत बुद्धिमती आहोत, आणि असं असताना आपल्याला फसवून हा विवाह झाला, हे तिला सहन होत नाही हा अपमान, आणि म्हणून ती त्याला घराबाहेर काढते. मग तो खूप भटकतो. कुठेतरी डोंगरावरती कालीमातेचं देऊळ दिसतं, तिथे तो थांबतो, म्हणजे विसावा घेतो आणि कालीमातेच्या पूजेमध्ये रममाण होतो. आणि एक दिवस कालीमाता प्रत्यक्ष प्रगट होऊन त्याला आशीर्वाद देते. त्या दिवशी तो कालिदास होतो आणि घरी परत येतो. घरी परत आले. गंमत बघा, इतकी वर्ष झाली तरी बायको घरी आहे, हे महत्त्वाचं. त्याच घरी, आणि घरी आलेला आहे, दरवाजा वाजवलेला आहे. त्या बायकोनी प्रश्न विचारला आहे, कोण आहे? तो म्हणतो की मी तुझा नवरा आलो आहे. माझा नवरा? का आलास? आहे का काही तुझ्याकडे सांगण्यासारखं? अस्ति कश्चित वाग्विशेष? अस्ति आहे का कश्चित काहीतरी वाग्विशेष? वाणीचं सौंदर्य सामर्थ्य आता तरी काही मिळवलंच का? आणि असं म्हणतात की कालिदासांनी ह्या 3 शब्दांवरनं 3 काव्य जन्माला घातली. त्यातलं अस्ति या शब्दावरनं सुरू होतं कुमारसंभवम, त्यातला पहिला श्लोक बघणार होता आपण. कश्चित या शब्दावरनं सुरू होतं मेघदूत. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः. आणि वाक या शब्दावरनं सुरू होतो मगाशी जो श्लोक सांगितला, वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये. तर असा म्हणून ह्या पहिल्या श्लोकाला महत्त्व आहे. काय म्हटलं आहे कालिदासांनी? सुरुवात होते ह्या कुमारसंभवाची.
कुठे सुरुवात झालेली आहे? हिमालयावरती. आणि म्हणून हिमालयाचं वर्णन करताना मी म्हटलं महाकाव्याची सुरुवात ही वंदनेनी असायला लागते किंवा स्तुती परकाव्यानी असावी लागते. काय सुरुवात केली? अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः पूर्वापरौ तोय निधी वगाह्य. ते विघाह्य झालं आहे पण ते वगाह्य आहे. स्थितपृथिव्या इव मानदंड. आपल्याला दिसतं आहे ना मागपर्यंत? श्लोक जरी फार दिसला नाही ठळकपणे तरी चित्र दिसतं आहे ना? बघा, अस्ति या शब्दाने सुरू झाला आहे. अस्ति उत्तरस्यां दिशी. उत्तर दिशेला आहे. कोण आहे? देवतात्मा. जणू देवरूपच असा कोणी उभा आहे. कोण उभा आहे? नगाधिराज उभा आहे. साऱ्या पर्वतांचा राजा उभा आहे. काय सुंदर शब्द दिला आहे संस्कृत भाषेने. न ग. ग म्हणजे जाणारा. म्हणून वेगात जातो तो तुरग घोडा, छातीवर जातो तो उरग, आणि जो जातच नाही तो न ग. म्हणून नगाधिराजा हा साऱ्या पर्वतांचा राजा असणारा हिमालय उत्तर दिशेला उभा आहे. कसा उभा आहे होतो? पूर्वापरौ तोय निधी वगाह्य. म्हणजे पूर्व म्हणजे पूर्व दिशा आणि अपर म्हणजे पूर्वेच्या विरुद्ध दिशा म्हणजे पश्चिम. म्हणून कोकणाला अपरांत असंही एक नाव आहे, कारण ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती येतं. म्हणून पूर्वापरौ, पूर्व आणि अपर या दोन दिशांना स्पर्श करत नाही, फक्त स्पर्श करत नाही, तोय निधी, दोन्ही बाजूला समुद्र आहे आपल्या, त्या दोन्ही बाजूच्या समुद्रामध्ये जणू अवगाहन करत हा हिमालय उभा आहे. किती सुंदर वर्णन आहे. नुसतं स्पर्श करत नाही, अवगाहन, जणू त्याच्यामध्ये जाऊन तो पार बुडलेला आहे. इतका प्रचंड मोठा हिमालय आहे. आता हा प्रश्न विचारू नका भौगोलिकदृष्ट्या, पण तो इथपर्यंतच येतो. हे कवीचं चित्रण आहे की हिमालय किती मोठा आहे. तर दोन्ही बाजूला पसरलेला आहे. दोन्ही बाजूच्या समुद्रामध्ये जणू त्यांनी डुबकी घेतलेली आहे, इतका पसरलेला आहे. आणि कसा आहे? पृथिव्या इव मानदंड. हा पृथ्वी मोजण्याचा दंड म्हणजे हिमालय, मानदंड म्हणजे हिमालय, माप, मानदंड म्हणजे माप. बघा ना, आपण टेलरकडे जातो, काय देतो त्याला? माप. कुठून आला हा शब्द? संस्कृतातून आला. मा म्हणजे मोजणे, म्हणून परिमाण, मापक. तसा मान म्हणजे मोजण्याचं काही परिमाण. ते जे दंड होता म्हणजे टेप होती, ती पृथ्वी मोजण्याची टेप म्हणजे हा हिमालय. म्हणून पृथ्वीचा जणू मानदंड असणारा असा हा हिमालय तिथं उभा आहे. या हिमालयासाठी 17 श्लोक लिहिलेत कालिदासाने, फक्त हिमालयाचं वर्णन करण्यासाठी. यापुढे जर हिमालयात कधी यात्रा केलीत तर आधी ते 17 श्लोक वाचून जा, त्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला येईल. एका ठिकाणी म्हटलं आहे, मी 17 श्लोकांवर जाणार नाही कारण आपलं आज उद्दिष्ट वेगळं आहे हे पाहण्याचं. एका ठिकाणी म्हटलं आहे हा किती उंच आहे, हे तुम्हाला आडवं सांगितलं, आता उंची सांगायला हवी. मग उंच किती आहे? तर म्हणे आमेखलम संचरताम घनानाम. अहो, त्याच्या कमरेला ढगांचा कंबरपट्टा शोभून दिसतो, इतका उंच आहे. काय सांगण्याची पद्धत आहे. कमरेला ढगांचा कंबरपट्टा शोभून दिसतो, इतका उंच आहे. आणि त्यामुळे यक्षांचं कल्याण झालेलं आहे. का? यक्षांना वाटलं पावसात भिजावं तर ते झटकन पायथ्याशी जातात, पावसात भिजून कंटाळा आला तर ते शिखरावर येऊन बसतात, कारण ढग त्याच्यावरती येऊ शकत नाहीत, एवढा तो उंच आहे. असे पहिले 17 श्लोक हिमालयाचे लिहिलेले आहेत. का लिहिले हिमालयाचे श्लोक? कारण आता एक कॅनव्हास तयार करणं चालू आहे. या हिमालयावरती ही सगळी घटना घडणार आहे, हे नाट्य सगळं हिमालयावरती होणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदा रंगमंच दाखवून दिलेला आहे की हा रंगमंच कसा आहे, हा असा 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 आहे, असा हा हिमालय आहे. मग पुढे काय म्हटलं आहे? या हिमालयाचं लग्न झालं. कुणाशी लग्न झालं? तर मेना नावाच्या पितरांच्या मुलीशी लग्न झालं. तिला मेना म्हणतात किंवा मेनावती म्हणतात किंवा मैनावती म्हणतात. मैनावती हे खरं नाव नाही, मेनावती हेच खरं आहे. त्यामुळे खरं म्हणजे आपण कोण ठरवणार, पण सामान्यपणे मेना किंवा मेनावती हे तिची नाव आहे. तर तिच्याशी त्याचं लग्न झालं आणि लग्न झालं, काही काळ सुखात गेला दोघांचा आणि तिला दिवस गेले आणि तिला एक पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव ठेवलं मैनाक. मेनाचा तो मैनाक, सुमित्रेचा तो सौमित्र, वसुदेवाचा तो वासुदेव, दशरथाचा तो दाशरथी, तसा मेनेचा तो मैनाक. याला तद्धित रूप म्हणतात संस्कृतामध्ये. तर मेनेच्या मुलाचं नाव ठेवलं मैनाक
हा मैनाक अतिशय काय म्हणू ना मित्रप्रिय असा होता हा पर्वत. मित्रप्रिय होता. आणि तो कुठे आहे आता सध्या? तो आहे समुद्रामध्ये. का समुद्रात गेला, इथून तिथं का गेला एकदम? तर अशी कथा आपल्याकडे येते की हे पर्वत होते ना, त्यांना पूर्वी पंख होते आणि ते सारखे उडायचे. मग कधी इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. कल्पना करा आपण, हा लोहगड असा उडत उडत म्हणे बुवांचं देवी भागवत आहे, आज इथंच येऊन बसू म्हटलं तर करायचं काय? त्यामुळे ते उडणारे पर्वत होते. आणि ह्याचा ऋषी मंडळींना फार त्रास व्हायचा, कारण यज्ञ सुरू असायचे आणि अशा वेळेला एखादा पर्वत येऊन तिथे पडला तर काय होईल. आणि म्हणून त्यांनी इंद्राला साकडं घातलं की बाबा रे, आमचे यज्ञ सुरक्षित कर आणि तू ह्याचं काहीतरी बंदोबस्त कर. ठीक आहे म्हणाले, म्हणजे या सगळ्या पर्वतांचा काहीतरी बंदोबस्त कर. ठीक आहे. म्हणून इंद्राने आपलं वज्र चांगलं परजलं आणि सगळ्या पर्वतांवरती सोडून त्यांचे पंख छाटून टाकले. आणि पंख छाटतोय इंद्र ही बातमी बघता बघता मैनाकापर्यंत पोचली. आणि मैनाक म्हणाला, मला नाही माझे पंख छाटून घ्यायचे आहेत. मग कुठे जाऊ? समुद्र त्याचा अगदी जवळचा दोस्त होता, मित्र होता त्याचा. म्हणून मैनाक पुढाला आणि तो समुद्रामध्ये जाऊन बसला. हा तो मैनाक पर्वत. या मैनाक पर्वताचा उल्लेख रामायणामध्ये सुद्धा येतो. हा मैनाक हा हिमालयाचा मुलगा. मग तिथेही कालिदासांनी एका श्लोकात हे सगळं संपवलं आहे, कारण त्यालाही पुढं घ्यायचं एक कथा घेऊन. असा हा मैनाक जन्माला आला. आणि मग काही दिवसांनी मात्र हिमालयाच्या घरी पुन्हा पाळणा हलणार अशी चिन्ह दिसायला लागली. आणि त्यावेळेला जे जन्माला बालक आलं ते कोण होतं? तर श्लोक किती छान लिहिला आहे. अथावमानेन पितुः प्रयुक्ता दक्षस्य कन्या भवपूर्वपत्नी सती सती योग विसृष्ट देहा ताम जन्मने शैलवधूम प्रपेदे. सुंदरसं कन्यारत्न प्राप्त झालं हिमालयाला आणि मीनेला. आणि इतकं सुंदर होतं. ही कोण होती? कालिदासांनी सांगितलं की ही पूर्वीच्या तिच्या अवतारामध्ये, पूर्वजन्मात नाही तर अवतार म्हणूया आपण, तर पूर्वीच्या तिच्या अवतारामध्ये दक्षकन्या सती होती. आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की तिकडे दक्षानं यज्ञ आरंभला आणि सगळ्यांना बोलावलं आणि मोठी गर्जनाच केली ना. काय म्हणाला दक्ष? दक्ष म्हणाला, मी यज्ञ सुरू करतोय, यज्ञम करिष्ये, पण कसं? सर्वान देवता नाहूय, सगळ्या देवतांना बोलवून यज्ञ करणारे, पण एकाला बोलवणार नाही. कोण? विना स्मशानवासिनम शिवम भूतगणाधिपम, असं दक्षाच्या तोंडी वाक्य. मी सगळ्यांना बोलवीन, पण स्मशानात राहणाऱ्या, काय गंमत केली बघा पुराणकारांनी सुद्धा. पहिल्यांदा म्हटलं आहे स्मशानवासिनम आणि लगेच येतं शिवम. स्मशानामध्ये राहणारा पण मंगलकारक असणारा आणि भूतगणांचा अधिपती असणाऱ्या त्या शंकराला काही बोलवणार नाही. आता हे खरं तसं बरोबर नव्हतं. तो जावई होता हो, बोलवायला हवंच. अधिक महिना होता की नाही माहीत नाही, पण दक्षाने यज्ञ तर घातला होता. आता जावयाला बोलवायला हवं, नाही बोलवलं. बरं, तेव्हा काही मोबाईल वगैरे पण नव्हते, त्यामुळे फोटो बिटो पाठवून सुरू झाला यज्ञ वगैरे हे सांगण्याची काही नव्हती. त्यामुळे शंकर आणि पार्वती नेहमीप्रमाणे हिमालयामध्ये गप्पा मारत बसलेले होते. खरं तर काही नसतं कळलं त्यांना तरी चाललं असतं, पण असं कसं चालेल. आणि म्हणून मग नारद मुनी आले. नारद मुनी आले, म्हणाले, हे काय वहिनी गेला नाहीत तिकडे? कुठे? म्हणाले, अहो तुमच्या वडिलांकडे यज्ञ सुरू आहे. वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळ्या कथा येतात, म्हणजे त्याचा थोडा थोडा काय पाठभेद असतो. गेला नाहीत? नाही म्हणे, काय आहे तिथे? यज्ञ सुरू आहे. अच्छा, मग आम्हाला नाही बोलवलं? नाही बोलवलं. म्हणाले, मग तुम्ही जायला पाहिजे. ठीक आहे म्हणे, मी ह्यांची अनुमती घेते आणि मग जाते. शंकरांनी विचारलं, आपल्याला बोलवलं आहे का? नाही म्हणाली, नाही बोलवलं आहे. मग कशी जातेस? फार सुंदर वाक्य आहे. काय म्हटलं आहे शंकरांनी? पार्वतीला सांगितलं, नको जाऊस. हे बघ, जिथे बोलवलेलं नसतं ना तिथे जाऊ नये माणसानी. अनाहुतस्य गमनम मरणम समम द्वयम म्हटलेलं आहे. बोलवल्या नसताना सुद्धा तिथं जाणं म्हणजे मरणच. आणि म्हणून जाऊ नकोस. शंकरांना काय कल्पना होती हो की मी हे बोलतो हे खरं होणार आहे? ती न बोलवता सुद्धा गेली. कारण नारद मुनी ते म्हणाले की अहो तुम्हाला काय हरकत आहे तिकडे जायला? वडिलांच्या घरी जायला काय बोलवणं लागतं का? तुम्ही जा. आणि खरं सांगू का, तुमच्या भगिनी तिकडे आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा खूप मोठा मोठा सत्कार चालू आहे आणि तुम्हाला मात्र बोलवलं नाही, हे काही बरोबर नाही. आणि दुसरं असं की शंकर आता समत्व बुद्धीचे आहेत, त्यामुळे त्यांना मान अपमान काही कळणार नाही, पण तुम्हाला कळला पाहिजे ना त्यांचा मान आणि अपमान. तेव्हा त्यांचा अपमान तुम्ही सहन करू नका, तुम्ही निघा. आणि म्हणून
तिकडे आलेली आहे सती, आपल्याला पुढचा कथाभाग माहिती आहे. आणि मग दक्षाचं आणि सतीचा जो एक संवाद आहे तो घडतो आणि सती म्हणते की नाही नाही, हा यज्ञ होताच कामा नये. आणि म्हणून सती तो यज्ञाचा विध्वंसही करते आणि त्याच्यामध्ये उडीसुद्धा घेते. कशासाठी हे सगळं, तर पुढचा जन्म तिनं घ्यावा. आणि तो कुठे घेणार त्याचं कारण ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की दक्षकन्या ती जी आलेली आहे ना, ती पूर्वीच्या काळामध्ये दक्षस्य कन्या भवपूर्व पत्नी. भव म्हणजे शंकर, त्याची पूर्वपत्नी म्हणजे पूर्वीच्या अवतारातली ही पत्नी आहे, ती दक्षाची कन्या आहे. आणि इथे कुमारसंभवामध्ये कालिदासांनी असं म्हटलं आहे की तिनं म्हणजे ह्या दक्षकन्या सतीनं मेनेला विचारलं की मी तुझ्या पोटी येऊ का. पुराणात असा उल्लेख येत नाही, पुराणामध्ये ह्याचा वेगळा उल्लेख येतो. पुराणामध्ये मेनेनी सांगितलं आहे जगदंबेला की बाई गं, मी हात जोडते, मी इतकी वर्ष तुझी साधना केली, माझी एकच इच्छा आहे, आता पुढच्या वेळेला तू माझ्या पोटी ये. पुराण आणि नंतर येणारं काव्य याच्यामध्ये हा असा भेद होत जातो. पुराणामध्ये मेनेनी प्रार्थना केली की देवीनं माझ्या उदरी यावं, आणि इथे म्हटलं आहे की तिने विचारलं की मी तुझ्या उदरी येऊ का. ती उदरी आलेली आहे. आणि अशी ती दक्षकन्या आता हिमालय शैलपुत्री म्हणून जन्माला आलेली आहे. तो पहिला अवतार नवरात्रीमधला, म्हणजे ते देवीचं रूप. ती शैलपुत्री म्हणून जन्माला आलेली आहे. काय हो तिचं वर्णन केलं आहे. आणि तिच्यामुळे अवतीभोवतीचा परिसर जो इतका सुंदर झाला आहे, प्रसन्न झाला आहे, त्याचं वर्णन कुमारसंभवात मुळातनंच वाचलं पाहिजे. काय म्हटलं आहे त्यांनी की लोकांना कळे ना की तो आनंद कसा व्यक्त करावा. म्हणजे सोपं सांगू का, गदिमांनी गाणं लिहिलं आहे ना, राम जन्म लागसं की त्यात जे घडलं ते इकडे लावा, ते तिकडे जे घडलं तेच इकडे घडलेलं आहे. आनंद झाला आहे लोकांना, हर्षभरित झालेली आहेत लोक, काय करावं कळत नाही आहे. हा काही तिकडचा पहिला पुत्र होता तसं नाही आहे, तरीसुद्धा तिच्या जन्माचा आनंद आहे. इतका आनंद झालेला आहे, म्हणाले कळ्या फुलत आहेत, कोकिळा गात आहेत, सगळं अतिशय पावन पवित्र सगळं घडतं आहे. आणि अशा वेळेला तिला उचलून या मेनेनी आपल्या मांडीमध्ये ठेवलं आहे. चित्र आपल्या डोळ्यासमोर येईलच की त्या मेनेनं तिला उचलून मांडीवरती घेतलेलं आहे. आणि जसं गदिमांनी म्हटलं आहे की कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. आपल्या मुलाचं दर्शन घेऊन कौसल्या जशी खऱ्या अर्थानं उज्ज्वल झाली ना, अगदी तसंच इथे घडलं. त्या जगदंबा रूप असणाऱ्या पण मेनेला ठाऊक नसणाऱ्या त्या छोट्याशा कन्यकेला मेनेने आपल्या मांडीत घेतलं. आणि कालिदास लिहितात की मेनेची मांडी जणू रत्नशलाका ठेवावी अशी उजळून निघाली. पार्वतीला रत्नशलाका म्हणणं आणि ती छोटीशी रत्नशलाका मेनेच्या मांडीमध्ये असणं, काय काव्याचं सौंदर्य आहे. आईची मांडी त्या रत्नशलाकेनं उजळून टाकली. लोक तिला बघायला येत आहेत, वेगवेगळे उपहार घेऊन येत आहेत. आणि त्या हिमालयाचं काय सांगावं. वडिलांना तशी मुलीची माया जरा जास्त असते. कालिदासाने इतकं सुंदर म्हटलं आहे. कालिदास म्हणतात की खरं तर ही काही त्याची पहिली कन्या नव्हती, म्हणजे पहिलं अपत्य नव्हतं, पण तरीसुद्धा हिमालय तिला सोडून एक क्षणसुद्धा दुसरीकडे जाऊ शकत नव्हता. महीभृत, किती सुंदर म्हटलं आहे, महीभृत हिमालय पुत्रवतः अपि, आदिपुत्र असूनसुद्धा दृष्टीही तस्मिन अपत्ये न जगाम तृप्तीम. त्याची दृष्टी त्याच्या अपत्यावरती म्हणजे ह्या छोट्याशा कन्येवरती अशी काही खिळून राहिली होती की त्याच्या डोळ्याला मुळी समाधानच मिळत नव्हतं. इतकी ती सुंदर होती, इतकं तिने आपल्या वडिलांचं हृदय खेचून घेतलेलं होतं. आणि त्याला उदाहरण दिलं आहे कालिदासाने. कालिदास म्हणजे उपमा येणार. हे इतकं सुंदर दृश्य आहे की वडील अनिमिष नेत्राने आपल्या कन्येकडे, नवजात कन्येकडे बघतायत. आणि त्याला उदाहरण काय दिलं आहे. कालिदास म्हणतात, अहो वसंत ऋतू आला ना की खरं तर बागेमध्ये इतकी फुलं फुललेली असतात की भुंग्यांनी कुठेही जावं, पण भुंगे जातात कुठे, त्या आम्रमंजिरीकडेच ना. तसं याची दृष्टी कुठेही जायला समर्थ होती, पण ती गेली कुठे, तर फक्त त्याच्या कन्येकडे. असं अतिशय सुंदर नातं हिमालय आणि पार्वतीमधलं दाखवलेलं आहे. म्हणजे हिमालय पर्वतापासून जन्मली ती पार्वती, त्या पार्वती आणि हिमालयाचं अतिशय सुंदर असं नातं दाखवलेलं आहे. आता ही कन्या जन्माला आली. कन्या काय अर्थ आहे कन्या शब्दाचा. कन्या म्हणजे मुलगी हे तर ठीकच आहे,
पण कन्या हा शब्द आला कसा? तर व्युत्पत्ती सांगताना यास्काचार्यांनी ह्याची फार सुंदर व्युत्पत्ती सांगितली आहे. कन्या याच्यामधला जो क आहे तो क काय सांगतो? कमनीया भवती. ती वाढली ना, मोठी झाली ना की ती इतकी सुंदर दिसायला लागते. हो, ती कमनीय होते. आणि मग पित्याला असं वाटतं की क्व इयम नयेत, हिला कुठे बरं घेऊन जाऊ, म्हणून ती कन्या. कुठे घेऊन जाऊ, तिला कशी सांभाळू, ती इतकी सुंदर दिसायला लागते ना एका क्षणानंतर, एका कालानंतर, की त्या पित्याला असं वाटतं हिला कसं बरं सांभाळू, कुठे बरं ठेवू, आणि म्हणून ती कन्या. क्व इयम न्ययेत किंवा न्यस्येत, याला कुठे बरं ठेवू, ती कन्या, असं यास्काचार्यांनी व्युत्पत्ती सांगितली. अशी ही कन्या आहे. आणि खरंच तसं घडलं. हळूहळू ही पार्वती मोठी होत होती. कशी मोठी होत होती? कालिदास म्हणतात, दिने दिने सा परिवर्धमाना, लब्धोदया चांद्रमसीव लेखा, पुपोष लावण्यमयान विशेषान, ज्योत्स्नांतराणी व कलांतराणी. काय सांगू म्हणाले, कसं तिचं सौंदर्य सांगू. दिने दिने सा परिवर्धमाना, हळूहळू ती मोठी होत होती, परिवर्धमाना, वाढत चाललेली होती. कशी? तर लब्धोदया चांद्रमसीव लेखा, उदय झालेली चंद्राची कला हळूहळू दर दिवशी जशी मोठी 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 होत जाते, चंद्रलेखा जशी मोठी मोठी होत जाते, त्याप्रमाणे पार्वतीसुद्धा हळूहळू अतिशय सुंदर रीतीनं मोठी मोठी होत चालली होती, वाढत होती. आणि काय सांगावं म्हणाले की ज्याप्रमाणे दर दिवशी चंद्राची कला मोठी झाली की त्याचं सौंदर्य बहरायला लागतं, त्याप्रमाणे पार्वतीचं सौंदर्यसुद्धा दर दिवशी प्रत्येक कलेनं वाढत चाललेली होती. पुपोष असं रूप वापरलं आहे कालिदासाने. पुपोष म्हणजे प्रत्येक दिवस जणू तिचं अधिक भरणपोषण करत चाललेला होता आणि तिला एक अत्यंत सुंदर कांती या सगळ्यामध्ये प्राप्त झालेली होती. किती सुंदर वर्णन, एखाद्या स्त्रीचं वर्णन कसं करावं. आपल्याकडे ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पण वर्णन येतं की प्रथम वयस्काळी लावण्याची नव्हाळी, अचानक, म्हणजे मला ते इंग्रजी वाक्य पूर्ण आठवत नाही, पण त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की काही दिवस ती मुलगीच असते, पण एक क्षण असा येतो की दुसऱ्या वेळेला ती इतकं बदलून जातं की तिच्याकडे बघणं अपरिहार्य होतं. असा तिच्यामध्ये, कन्येमध्ये असा फरक पडतो मुलीमध्ये. त्यांनीसुद्धा म्हटलं ना की प्रथम वयस्काळी लावण्याची नव्हाळी, ते वय आलं की ते लावण्य चढू लागतं. तसं ह्या पार्वतीच्या अंगावरती अतिशय सुंदर असं नवयौवनाचं तेज पसरत चाललेलं आहे. आणि कशी आहे दिसते ती? ताम पार्वती इति अभिजनेन नामना, बंधुप्रियां बंधुजनो जुहाव, उमेती मात्रा तपसो निषिद्धा, पश्चात उमाख्याम सुमुखी जगा. मग आता तिची नावं काय काय ठेवलीत? लोकांनी नावं नाही ठेवली आहेत, तिला नावं काय काय पडलेत ते सांगतायत. मुळात ती पर्वताची कन्या म्हणून ती पार्वती झाली. बंधुजनांनी सुद्धा तिला लाडानं कायम पार्वती, अगं पार्वती अशी हाक मारली. मग काही दिवसांनी तिचं उमा हे नाव सिद्ध झालं. का उमा हे नाव सिद्ध झालं? तर ती जेव्हा तपासाठी निघाली त्यावेळेला तिच्या आईला ते तिचं तप पाहवलं नाही आणि तिने असा निर्णय घेऊ नये असं तिला वाटलं. आणि म्हणून मेनेनं तिला सारखी हाक मारली आणि म्हटलं, ऊ मा. ऊ म्हणजे अगं, मा म्हणजे जाऊ नकोस, ऊ मा, त्यातनं झाली ती उमा. म्हणून कसं म्हटलं आहे पहा की उमेती मात्रा तपसो निषिद्धा, तपाला निघालेल्या आपल्या कन्येला तिने थांबवलं, निषिद्ध केलं, थांबवलं, निषेध केला, नको करू सगळं. आणि म्हणून तिने सांगत राहिली ऊ मा. इथेही पुराणामध्ये भेद आहे. पुराणामध्ये असं म्हटलं आहे की आपली आई अशी रडते पाहिल्यानंतर त्या पार्वतीला सहन झालं नाही आणि पार्वती आपल्या आईला म्हणाली ऊ मा. आलं का लक्षात? पार्वती आपल्या आईला म्हणते ऊ मा, अगं नको रडू साई, अगं नको रडू साई. एनी कुठल्याही बाजूनी गेली तरी ती उमाच आहे. अशी तिचं उमा हे नाव सिद्ध झालेले आहे. उमेती मात्रा तपसो निषिद्धा, पश्चात उमाख्याम सुमुखी जगा. मग ती उमा या नावाला प्राप्त झाली. आणि कशी आहे? खूप श्लोक आहेत. तिच्या वर्णनाचे खूप म्हणजे खूप श्लोक आहेत. मी काही निवडक फक्त घेतलेले आहेत. आणि मग असं म्हणतायत कालिदास की प्रभा महत्या शिखयेव दीपहा, त्रिमार्ग येव त्रिदिवस्य मार्गः, संसारवत्येव गिरा मनीषी, तयास पूतश्च विभूषितश्च. माणूस कसा विभूषित होतो ते सांगितलं आहे. आपल्या मुलाबाळांनी त्यांच्या कीर्तीनं, त्यांच्या
यशामुळे माणूस विभूषित होतो. बघा ना, आपल्या मुलानं काही केलं तर आपल्या अंगावर मास चढतं का नाही? कारण त्याचं यश, त्याच्याबद्दल कोणी चांगलं 4 गोष्टी म्हटल्या तरी आपल्याला बरं वाटतं. तसा हिमालयसुद्धा विभूषित झाला. कुणामुळे विभूषित झाला ते सांगितलं आहे. प्रभा महत्या शिखयेव दीपहा. कालिदास लिहिणार म्हणजे 3-4 उदाहरणं दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. दिवा आहे, पण दिव्याला वातच नाही, तर दिवा आवडेल का आपल्याला? मग त्याला दिवा म्हणायचं का? नाही. बरं ठीक आहे, वात लावली, त्याला काडी लावली, ती वात अशी फडफड फडफड करते, छोटीशी वात आहे, बघायला बरी वाटते का? नाही वाटत. बरं, मग आता काय केलं तर ती स्थिर झाली, छान खाली निळी आणि वरती सोनेरी वात जेव्हा असते तेव्हा ती जशी बघायला छान वाटते. म्हणून म्हटलं आहे प्रभा महत्या. अत्यंत प्रभेने जेव्हा एखादी वात प्रज्वलित होते, शिखयेव दीपहा, ती जशी शोभून दिसते. त्रिमार्ग येव त्रिदिवस्य मार्ग. स्वर्गाला जाण्यासाठी गंगा नदी जशी, तिच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. गंगेमुळे स्वर्ग किंवा स्वर्गामुळे गंगा जशी शोभून दिसतात. संस्कारवत्येव गिरा मनीषी. एखादा मोठा माणूस शोभून दिसतो कशाने? त्याच्यावरच्या वाणीवरती झालेल्या संस्कारांमुळे. माणूस किती मोठा असेल, दिसायला अतिशय सुंदर असेल, देखणा असेल, दानशूर असेल, किती मोठ्या पदावरती असेल, पण त्याची वाणी चांगली नसली तर त्याला समाजामध्ये स्थान मिळत नाही. म्हणून माणूस कितीही मोठा झाला, आणि खास करून मनीषी म्हटलं आहे. मनीषी म्हणजे बुद्धिमान. कालिदासांनी जाता जाता मनीषी शब्द वापरला, दुसरा वापरू शकले असते ना 100%. मग मनीषीच का वापरलं? बुद्धिमान माणसाला ही काळजी घ्यावी लागते, कारण त्याच्या जिभेवर अहंकार पटकन येण्याची शक्यता असते. आणि म्हणून तो अहंकार बाजूला काढून अत्यंत सुनृतगिरा, अतिशय सुंदर, अतिशय नम्र अशा वाणीनी जसा एखादा बुद्धिमान शोभून दिसतो, तसा अत्यंत सुंदर असणाऱ्या पार्वतीमुळे हिमालय शोभून दिसायला लागला. किती सुंदर म्हटलं आहे बघा. लहानपणी कशी ओळख करून दिली जाते की ही माझी मुलगी, बरोबर? ती मुलगी कर्तृत्ववान झाली की मग ओळख कशी होते? मी हिची आई. आता तोच बदल घडतोय बघा. पहिल्यांदा सांगितलं जात होतं आपल्याला की पर्वताची मुलगी, आणि आता म्हटलं आहे पार्वतीचे वडील, बरं का? आणि म्हणून पार्वतीच्या ह्या रूपगुणांमुळे आता हिमालय शोभून दिसायला लागलेला आहे. इतकं तिच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि मग म्हटलं आहे काय सांगावं म्हणे आणखीन. उन्मीलितम तूलिकयेव चित्रम सूर्यांशु भिन्न विवारविंदम. खरं सांगायचं तर एखाद्या चित्रकारानं वेगवेगळ्या रंगामध्ये तुलिका म्हणजे ब्रश बुडवावा आणि त्याला मनाला येईल तसं सौंदर्य काढावं. ते सगळं सौंदर्य तिच्यामध्ये एकवटलेलं आहे. आणखीन काही सांगायला हवं का? इतकी ती सुंदर आहे. किती वर्णन. मला असं झालं ना, आपण साड्यांच्या दुकानात जातो तेव्हा होतं ना, तसं झालं. आता काही याच्या पुढे सांगायची गरज आहे नाही. त्यामुळे हा श्लोक घेऊ का तो श्लोक घेऊ, पण एखाद्या देवीचं वर्णन करतोय हे भान न सोडताही तिच्या सौंदर्याचं किती सुंदर वर्णन कालिदासांनी केलेलं आहे. तर अशी ही पार्वती. आणि मग त्यांचा दिनक्रम काय असेल तर तिने खूप विद्या आत्मसात केली. अहो, विद्या आत्मसात करायची गरज आहे का तिला? ती अंतरंगातनं स्फुरली तिच्या विद्या, कारण ती साक्षात भवानी होती, साक्षात जगदंबा होती. त्यामुळे विद्येनं ती परिपूर्ण होती, सौंदर्यानं परिपूर्ण होती, वागणुकीत अत्यंत नम्रता होती, सगळ्यांशी अतिशय गोड वाणीनं बोलत होती. खरोखरच हिमालय आणि मेनेला असं झालं, हिचं काय करू, हिच्याकडे कसं पाहू, हिचं कुठल्या शब्दात कौतुक करू. आणि मग संध्याकाळच्या वेळेला ते सगळेजण गप्पा मारत बसायचे. असेच एकदा सगळे म्हणजे घरातली मंडळी गप्पा मारत होती. अधोरेखित करण्यातला भाग आहे सध्याच्या काळात. घरातले सगळे एकत्र गप्पा मारत बसतात, हा पहिला भाग. दुसरा हातात मोबाईल नाही, हा तिसरा भाग. आणि मोबाईल असून तो बंद आहे, हा चौथा भाग. अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा, की सगळे गप्पा मारत होते. आणि त्यावेळेला नेमके आले कोण? नेमके हा शब्द आला की तिथून नारद मुनी आलेच पाहिजेत. आणि आणखीन एक गोष्ट, आपण त्यांना कळ लावे म्हणतो ना, पण ती कळ त्यांनी कधी वाईट गोष्टीसाठी लावली नाही. म्हणून पत्रकारांना अजिबात म्हणू नका नारद मुनी. खरंच सांगते, त्यांना खाली आणण्यासारखं हो. त्यांनी कधीही कुठल्या वाईट गोष्टीसाठी कळ लावली नाही. कळ अशीच लावली ना की काहीतरी चांगलं घडलं. बघा ना, तिकडे कळ लावली कारण हा अवतार तिचा फार महत्त्वाचा होता का ते आपल्याला कळेल नंतर. आणि तो जर घेतला गेला नसता योग्य वेळेला तरही विध्वंस झाला असता. म्हणून आधी तिथे जाऊन कळ लावली की गेला नाहीत माहेरी, आता इथं आलेले आहेत, आता इथे बघूया काय करतात.
काय म्हटलं आहे कालिदासांनी, नारदांचं वर्णन कसं केलं आहे. ताम नारद कामचर कदाचित, कामचर म्हटलं आहे बरं का. कामचर म्हणजे इच्छा होईल तसे भटकणारे फिरणारे, चर म्हणजे त्यांना कोणी त्यांचा मार्ग काढून देत नाही. आज इथं जा बरं का, ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. त्यांना वाटलं आज उजव्या दिशेला जावं उजवीकडे, त्यांना वाटलं आज पश्चिमेकडे जावं पश्चिमेकडे. कामचर, काम म्हणजे मनाला येईल त्या पद्धतीनं इच्छा, इच्छेनुसार फिरणारे, अखंड त्रिखंड हिंडणारे असे ते नारद. ताम म्हणजे तिला काय केलं त्यांनी, कन्याम किल प्रेक्ष पितुस समीपे, वडिलांच्या जवळ बसून गुजगोष्टी करणाऱ्या अत्यंत सुस्वरूप असणाऱ्या पार्वतीला त्यांनी पाहिलं. झालं, पाहिलं आणि नुसतं पाहून थांबले नाहीत, हिमालयाकडे आले. काय पहिली ख्याली खुशाली झाली आणि मग पटकन म्हणाले, अरे ही तुझी कन्या का, किती सुंदर दिसते रे ही, काळजीच नको तुला, वर तुला शोधायची गरजच नाही म्हणे. का, कारण त्यांनी सांगूनच टाकलं, समाधी देशैक वधूम भवित्री प्रेमणा शरीरार्थ हराम हरस्य. अरे ही मला स्पष्ट दिसत आहे, ही शंकराची पत्नी होणार आहे. आणि एकवधू म्हटलं आहे. हां, हे एकवधू, जसं आपण एकपत्नी म्हणतो तसं हे एकवधू म्हटलं आहे. म्हणजे शंकराला, म्हणजे थोडक्यात हिला सवत येणार नाही अशी एकवधू होणार आहे. त्या काळात हे किती महत्त्वाचं विशेषण असेल विचार करा. आत्ता आज आपल्याला वाटत नाही, पण त्या काळात विचार करा की मी एकमेव आहे यांची पत्नी, हे किती मोठं विशेषण आहे. आणि ते नारदांनी सांगितलं की ती एकवधू असणार आहे, शंकराची पत्नी असणार आहे आणि अतिशय सुंदर असा संसार होणार आहे. आणि खरं सांगू का, हराच्या अर्ध्या अंगावरती हीच शोभून दिसणार आहे. झालं, त्यांनी भविष्यवाणी केली. भविष्यवाणी केली म्हटल्याबरोबर वडिलांना शेवटी हिमालय झाले तरी धाकधूक असतेच हो, मुलीचं लग्न असलं की. स्थळं बघायचे आहेत, योग्य स्थळ मिळालं तर पाहिजे, किती गोष्टी असतात मुलीचं लग्न म्हटलं की. हिमालय म्हणाला की चला आता कसं बरं वाटलं, कारण यांनी भविष्यवाणी केली म्हणजे ती खरी होणार. म्हणून त्यांची अर्धी धाकधूक कमी झाली. जरा मागे टेकून बसणार सिंहासनाला, तेवढ्यात दुसरा प्रश्न त्यांच्या मनात आला. प्रश्न असेच असतात, जरा मागे टेकावं तर दुसरा येतोच मागे. तसंच झालं हिमालयाच्या बाबतीत सुद्धा. चला आता मुलीच्या लग्नाची काळजी मिटली असं म्हणून जरा थोडंसं रिलॅक्स व्हावं आजच्या भाषेत, तर ते झाले नाहीत. का झाले नाहीत, ते म्हणाले हे व्हायचं कसं. शंकराची पत्नी होणार हे सगळं ठीक, यांची भविष्यवाणी ठीक, पण हे मी करू कसं. का, किती सुंदर विचार आहे. अयाचितारम नहि देवदेव मद्रिही सुतां ग्राहयितुं शशाक. अहो मी कसं घेऊन जाऊ हिला शंकराकडे आणि कसं म्हणू की तुम्ही हिच्याशी लग्न करा म्हणून. कारण आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की अयाचितानि देवान देयानी सर्वद्रव्याणी भारत अन्नम विद्या तथा कन्या अनर्थिभ्यः न दीयते. न मागता समोर एखादा याचक उभा राहिला, त्याने काहीही मागितलं नाही तर त्याला सगळं देऊन टाका म्हणाले. सगळं द्या, 3 गोष्टी देऊ नका. कुठल्या, अन्न, मागितल्याशिवाय अन्न देऊ नका, कारण त्याचं पोट भरलं असेल तर वाया नाही का जाणार. म्हणून मागितल्याशिवाय अन्न देऊ नका, मागितल्याशिवाय विद्या देऊ नका. आपल्याकडे म्हणून म्हटलं आहे ना की जो सांभाळेल त्यालाच द्या. म्हणून मागितल्याशिवाय अन्न देऊ नका, मागितल्याशिवाय विद्या देऊ नका आणि मागितल्याशिवाय, मागणी घातल्याशिवाय कन्या देऊ नका, तर तिचा मान राहतो. कोण म्हणतं आमची संस्कृती कन्येकडे दुर्लक्ष करत होती म्हणून, अजिबात नाही. या 3 ह्याच्यामध्ये कन्येला स्थान दिलं आहे. जोपर्यंत तिला मागितलं जात नाही, मागणी येत नाही, तोपर्यंत स्वतः तिला घेऊन दुसऱ्याच्या दारात जाऊ नका हे सांगितलं आहे, तर तिचा मान टिकणार आहे. आणि तोच प्रश्न हिमालयाला पडला आहे. हिमालय म्हणतो कसं करू हे सगळं, कारण शंकरानं तर काही मागितलं नाही. मग हिला कशी घेऊन जाऊ त्याच्याकडे आणि सांगू की तुम्ही याच्याशी लग्न करा. बरं त्याचं काही ठिकाणं आहे का. मला आत्ताच म्हणे हेरांकडनं कळलं. काय कळलं की हिमालयातच आहे तो, म्हणजे त्याच्याच घरी येतो सगळे, हे त्याचं घरच आहे हिमालय राजाचं. त्याच्याच घरी आहे, कुठल्या तरी शिखरावरती त्याची ध्यानधारणा चालू आहे. आणि इतका सुंदर आहे म्हणे तो परिसर. कसा आहे तर देवदारू आहेत, हिरवेगार असे वृक्ष आहेत, सुंदर फुलं फुललेली आहेत, अप्रतिम गवत आहे, बाजूनी खळखळ खळखळ वाहणारा गंगेचा प्रवाह आहे. अहो हरणं उड्या मारत आहेत, ते हत्ती तिथे पोहायला येत आहेत. इतकं सगळं सुंदर चालू आहे. पण शंकर डोळे उघडून बघेल तर ना, शंकर डोळे मिटवून बसलेला आहे, कारण त्याला ह्या कशातही रस नाही. का रस नाही,
काय एका मागून एक लॉजिकल म्हणजे रिझनिंग ज्याला म्हणतात, काव्य मनाची पकड घेण्यासाठी जे जे आवश्यक ते एक एक पायरी कशी चालली आहे बघा. काय म्हणाले हिमालय, ठीक नारदांची भविष्यवाणी आहे, बरं वाटलं, पण हे होणार कसं? मी शंकरांपर्यंत हिला घेऊन जाऊ कसं? कारण शंकरांनी हिला मागणी घातलेली नाही, आणि मागणी घातली नसेल तर कन्या देऊ नये असं सांगितलं आहे. मग हे व्हायचं कसं? का? आणि शंकर मागणी घालतील असं मला अजिबात वाटत नाही. का? कारण त्यांचं लक्षच नाही आहे हो. इतक्या सुंदर ठिकाणी बसूनसुद्धा एकदासुद्धा डोळे उघडून त्यांनी गंगेच्या प्रवाहाकडे पाहिलं नाही, का त्या सुंदर फुलणाऱ्या फुलांकडे पाहिलं नाही. हे व्हायचं कसं? शंकर डोळे मिटूनच बसलेले आहेत, ते ध्यानामध्ये आहेत, ते विरक्त झालेले आहेत. विरक्त का झाले? लगेच पुढचं कारण आलेलं आहे. यदैव पूर्वे जनने शरीरम सा दक्ष रोषात सुदती ससर्ज तदा प्रभृत्येव विमुक्त संगहा पती पशूनाम अपरिग्रहा भूत. का विरक्त झाले शंकर? अहो काय सांगू, गेल्या जन्मात फार भयंकर अशी घटना त्यांच्या बाबतीत घडली हो. म्हणजे कोणाच्या गेल्या जन्मात? पार्वतीच्या, त्यांच्या नाही, ते अनादि अनंत आहेत. पार्वतीच्या, आणि ती सुद्धा पार्वतीच्या गेल्या जन्मामध्ये फार भयंकर घटना घडली. त्यांची सती नावाची पत्नी होती, तिनं यज्ञामध्ये उडी मारून स्वतःला संपवलं. तदा प्रभृत्येव, त्या दिवसापासून काय झालंय? विमुक्त संगहा, विरक्ती आली त्यांना, विमुक्त संघ हा सगळं सोडून दिलं त्यांनी, निस्संग झाले. आणि पती पशूनाम, काय 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 प्रतिभा आहे कालिदासांची बघा ना. पती पशूनाम म्हटलंय. पशुपती हे एक शंकराचं नाव आहे, पण कितीतरी हजारो नावं आहेत शंकराची, मग ती का नाही आणली? कारण आता पती हाच शब्द वापरायचा आहे, पण तो सतीचा नाही, तर आता पशूंचा झालेला आहे. असा आता पशुपतीच आहेत, सतीपती नाहीत. असे ते शंकर अत्यंत विरक्त होऊन ध्यानमग्न झालेले आहेत. त्यामुळे ते डोळे उघडून पाहत नाहीत. आणि भले डोळे उघडून पाहिलं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं मन कधीच येणार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. कसे आहेत ते? सकृत्तिवासास तपसे यतात्मा गंगा प्रवाहो क्षितदेव दारू. हे मी मगाशी सांगितलं तेच, की इतकी सुंदर गंगा वाहत असतानासुद्धा ते कधीही डोळे उघडून पाहत नाहीत. असे शंकर करू काय? असा एक प्रश्न हिमालयासमोर पडलेला आहे. करू काय म्हणून नारदांकडे बघावं तर नारद गेलेले. दुसरीकडे काहीतरी काम निघालं असेल त्यांना, दुसरीकडे कुणाला तरी काहीतरी विचारायचं असेल, त्यामुळे नारद गेले. आता विचारायचं कुणाला? मग हिमालयानी एक अतिशय काय म्हणू त्याला ना, चतुर असा निर्णय घेतला. ते मला ठीक आहे, अजून नाही ना मागणी घातली, काही हरकत नाही, पण माझा नारदांच्या भविष्यवाणीवरती विश्वास आहे. असं करतो की माझ्या मुलीला घेऊन शंकर जिथे तप करतायत ना तिथे जातो तर खरं. न जाण्यापेक्षा जाणं उत्तम. आणि म्हणून पार्वतीला घेऊन तिथे जातो तर खरं. आणि मग नुसत्या पार्वतीला घेऊन जात नाहीत. हिमालयाच्या मनात काही वेगळेच विचार चालू आहेत. काय विचार चालू आहेत? हिमालय पार्वतीबरोबर जया आणि विजया या दोन तिच्या सख्यांनाही बरोबर घेतात. इथेच आपल्या लक्षात येतं की ज्या अर्थी दोन सख्यांना बरोबर घेऊन जात आहेत त्या अर्थी वन डे ट्रिप नक्की नाही का? नाहीतर फक्त पार्वतीला घेऊन गेले असते. पण ज्या अर्थी आपल्या दोन सख्यांनासुद्धा बरोबर पार्वतीचा घेतला आहे त्या अर्थी आता ह्यांचा काहीतरी बेत वेगळा आहे. हिमालयाचा काय होता हिमालयाचा बेत? हिमालयाने असा विचार केला, अनर्घ्यमर्घेण तमद्रीनाथ स्वर्गौकसाम अर्चितमर्चयित्वा आराधनायस्य सखी समेताम समाधिदेशः प्रयताम तनूजाम. म्हणाले काही हरकत नाही, काही करत नाही ना, पुढे जायचं कळत नाही ना, एकच करतो, पार्वती आणि तिच्या दोन सख्या यांना घेऊन त्याच्यापर्यंत पोचतो. आणि मग काय होईल? अनर्घ्यमर्घेण, अनर्घ्य म्हणजे अमूल्य, ज्याचं मूल्य करता येत नाही असा तो शंकर, ज्याला इतर सगळे देव अर्घ्य देतात असा तो अनर्घ्य शंकर, त्या शंकराच्या सेवेमध्ये पार्वतीला ठेवतो. येन केन प्रकारेण ते एकमेकांच्या निदान जवळ तर राहतील. आणि म्हणून त्याच्या सेवेमध्ये मी तिला ठेवतो. आणि मग काय होईल? तिने केलेल्या सेवेनं शंकर कधीतरी तर प्रसन्न होतील. प्रसन्न जाऊ दे, निदान कधीतरी डोळे उघडल्यानंतर ही दिसेल तर. हा असा बेत करून पार्वतीला घेऊन हिमालय शंकरापर्यंत आलेले आहेत. आणि मग सांगितलं आहे पार्वतीला की बाई गं, तू ह्यांची सेवा कर.
त्या काळातली मुलगी आहे, पार्वतीचं आहे साक्षात, त्यामुळे असं म्हणाले नाही, पण मग बाबा मला घरी यायचं आहे. नाही, तुम्ही इथे राहायला सांगताय ना, यांची सेवा करायची ना. अहो अगदी मनापासून करीन, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून जया, विजया आणि पार्वती शंकराच्या सेवेमध्ये रत होतात. कशा रत होतात तर अवचित बलिपुष्पा वेदी सम्मार्ग दक्षा नियमविधी जलानां बर्हिषां चोपनेत्री गिरीशमुप उपचचार प्रत्यहंसा सुकेशी नियमित परिखेदा तत्शिरश्चंद्रपादैही. अहो सकाळी उठल्यापासून पार्वतीची धांदल सुरू व्हायची. का? त्यांच्या पूजेला फुलं काढून आणावी लागायची, दर्भ लागायचं, समिधा लागायच्या, असंख्य गोष्टी पाणी भरून ठेवायला लागायचं. दिवस रात्र शंकराच्या सेवेमध्ये ती अगदी गढून गेली. आणि म्हटलं आहे की ती हिमालयाची कन्या आहे. हिमालय हा अत्यंत श्रीमंत आहे, त्याला रत्नाकर असंही म्हटलं आहे. जसं समुद्राला रत्नाकर म्हणतात तसं हिमालयसुद्धा रत्नांचाच साठा आहे त्याच्यावरती. इतक्या श्रीमंत बापाची लेक आहे हो. त्यामुळे दिवसभर काम करून ती दमती आहे. मग काय करेल? घरी नाही परत गेली. का? कारण शंकराच्या डोक्यावरची जी चंद्रकोर आहे ना, त्या चंद्रकोरीतनं रात्री जे चंद्रकिरण येतात ना, तो तिचा जो काही शिणवठा आहे तो दूर करतात. काय करायचं ह्या कल्पनांचं? कधी कधी मला असं वाटतं आपण कमी पडतोय हे काव्य समजून गेलं. ही तरलता हरवली आहे का आपल्यातली कुठे? खरंच असं वाटतं की नाही? बघा, ही कल्पनासुद्धा आपल्याला आता विनोद वाटते. नाही हो, ही कल्पना आहे. ती तरलता असल्याशिवाय ही कल्पना येत नाही. म्हणे इतकी मनापासून सेवा करायची, इतकी दमून जायची बिचारी, पण तिचा सगळा शीण निघून जायचा. का? ते चंद्रकिरण. आणि कुणाच्या चंद्र ह्याच्यातनं? तर शंकरानं डोईवर धारण केलेलं आहे. ह्याला फार महत्त्व आहे. अधिष्ठान महत्त्वाचं असतं. त्यामुळे शंकराच्या डोईवर धारण केलेल्या चंद्रातून जे किरण बाहेर पडतात त्यांनी तिचा सगळा शिणवठा अगदी दूर व्हायचा आणि सकाळी पुन्हा ती ताजेतवानी व्हायची. याला उदाहरण सांगू का? माणूस विहीर खोदतो, खोदत खोदत जातो, इतका दमतो आणि मग पुन्हा एकदा कुदळ मारतो आणि ते उदक बाहेर येतं. वरती उडी मारून ते उदक बाहेर येतं. तो माणूस इतका दमलेला असतो, पण एक क्षण तो फक्त ती ओंजळ करतो, त्यातनं पाणी पितो. म्हणजे त्या श्रमाचं पर्यवसान आनंदामध्ये त्या श्रमातनंच घडतं. हेच सांगायचं आहे. चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा आपण श्रम करतो तेव्हा जरी श्रम झाले तसं वाटलं तरीसुद्धा ती चांगली गोष्टच आपल्याला आनंद देते. साधं उदाहरण सांगायचं तर 4 पायऱ्यासुद्धा चढता न येणाऱ्या काकू जेव्हा सप्तशृंगीला चढून जातात तेव्हा ते त्यांना श्रम वाटत नाहीत, कारण त्या श्रमानंतरचा आनंद तिच्या दर्शनाचा हा त्यांना वेगळ्या पातळीवर घेऊन जाणार असतो. किती वर्षापूर्वी लिहिलं हे, पण अजूनही मानवी वृत्ती तीच असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथे लागू पडतात. आणि त्यामुळे ती अशी पार्वती त्या शंकराच्या सेवेमध्ये रत झालेली आहे. खरं तर हे असं सगळं करणं हे शंकराच्या तपश्चर्येमध्ये बाधा नाही निर्माण करत. किती महत्त्वाचा प्रश्न आहे. अहो, एकटा राहणारा तो विरागी आणि 3-3 स्त्रिया अवतीभोवती आहेत म्हटल्यानंतर बाधा नाही का निर्माण करत? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. फक्त स्त्रिया म्हणून नाही. तुम्ही साधा विचार करा, आपण घरी जेव्हा ध्यानाला बसतो किंवा एक शांत म्हणून बसतो, नेमकं तेव्हा कोणीतरी दार उघडून आत येतं का नाही? त्यावेळेला त्या कोणीही आलं तरी आपल्याला थोडी चुटपुट लागते की नाही? कशाला? आत्ता जरा शांतता मिळत होती, आले. तसं इतक्या शांततेमध्ये 3 जणी एकदम तिथे येणं हे त्याच्या तपश्चर्येमध्ये बाधा निर्माण करणार नाही का? असा प्रश्न कुणाला पडला तर कालिदास उत्तर देऊन टाकतात. अहो म्हणे प्रश्नच येणार नाही. असा काय येणार नाही प्रश्न? कारण काय आहे माहिती आहे का? मी फक्त शेवटच्या 2 ओळी वाचते. विकार हेतौ सती विक्रियन्ते येषां न चेतांसी ते एव धीराः. अहो धीर त्यांनाच म्हणावं. धीर म्हणजे खंबीर किंवा आपल्या निश्चयापासून न ढळणारे, त्यांनाच म्हणावं. कोणाला? विकार हेतौ यदि विक्रियन्ते. समोर आपल्यावरती परिणाम करणारी कुठलीही गोष्ट समोर आली तरीसुद्धा ज्यांचं मन डळमळत नाही तेच खरे धीर. आणि शंकर धीराणाम धीरः आहेत.
आपल्यासमोर आपल्या मनावर बदल घडणारी कुठलीही गोष्ट आली तरीसुद्धा ज्यांचं मनाचं स्थैर्य डळमळत नाही त्यांनाच धीर म्हणावं. आणि शंकर हे धीर पुरुषांमधले धीर आहेत. म्हणून समोर कितीही सौंदर्य असलं तरीसुद्धा तप करणाऱ्या शंकरांच्या मनामध्ये एकही वेगळा तरंग उमटत नाही. आणि म्हणून शंकरांनी अत्यंत निर्धोक मनानं सांगितलं, तुम्ही यांना सेवेत ठेवणार आहात, खुशाल ठेवा, कारण माझं त्यांच्याकडेही लक्ष जाणार नाही. हे खूण म्हणून बांधून ठेवा, हां, पुढे हा धागा आपल्याला जोडायचा आहे कुठेतरी. त्यामुळे यांनी सांगितलं आहे की माझं लक्षसुद्धा जाणार नाही, त्यांना खुशाल माझ्या सेवेमध्ये असू दे, जोपर्यंत त्यांना आनंद मिळतो आहे तोपर्यंत त्यांना माझी सेवा करू देत. सेवा करू दे म्हणजे काय, तुम्ही ज्या इच्छेनं आलात ते घडू देत. इथे एक सीन आपल्यासमोर, मुद्दाम हा शब्द वापरते पटकन कळतो म्हणून, एक दृश्य आपल्यासमोर चितारून झालं हिमालयातलं. म्हणजे आत्तापर्यंतचं नेपथ्य काय होतं, हिमालयावर घडणारा हा सगळा प्रसंग. इथे आता पार्वती शंकराच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. दुसरीकडे पण काहीतरी घटना घडत असतात ना जगात. आत्ता आपण इथे बोलतोय तेव्हा दुसरीकडे पण काहीतरी घटना घडत आहेत. तशा हे सगळं घडत असतानाच दुसरीकडे एक घटना घडत होती. काय घटना घडत होती, सगळे देव एकत्र आले होते आणि ब्रह्मदेवाकडे आले, हात जोडून उभे आहेत. आणि हात जोडून उभे राहिल्याबरोबर देवानी ब्रह्मदेवाची स्तुतिगीतं गायला सुरुवात केली. तिथे एक मोठं स्तुतिगीत कालिदासांनी लिहिलेलं आहे. ज्यांना कोणाला स्तुतिगाणं आवडतात त्यांनी कुमारसंभव जरूर वाचा, दर 2-4 पानांनंतर एक मिळतं. तर ब्रह्मदेवाचं स्तुतिगीत चाललेलं आहे. ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं ही सगळी मंडळी एकत्र आणि हात जोडून माझं गाणं चाललं आहे, म्हणजे ह्यांना काहीतरी प्रश्न समोर ठाकलेला दिसतोय. आणि म्हणून ब्रह्मदेव त्यांना थांबवतात आणि म्हणतात, काय झालं, तुम्ही माझ्याकडे सगळे एकत्र आलात म्हणजे काहीतरी कारण आहे. काय कारण आहे. तेव्हा इंद्र पुढे होतो, देवांचा राजा. आणि इंद्र सांगतो, काय सांगू म्हणाले तुम्हाला देवादिदेवा, तुम्हाला काय सांगू. अहो भवल्लब्ध वरोदीर्ण तारकाख्यो महासुरहा. तारक नावाचा एक अत्यंत मोठा राक्षस मातलेला आहे. हेच सांगणार येऊन इंद्रांनी सांगितलं, तारक नावाचा एक खूप मोठा दैत्य, एक खूप मोठा असुर माजलेला आहे. आणि का माजला आहे हळूच सांगितलं, भवल्लब्धो, आपल्याकडूनच मिळालेल्या आशीर्वादानं आपणच त्याला आशीर्वाद दिलात आणि म्हणून तो आता माजलेला आहे, तो आता मत्त झालेला आहे. आणि काय करतोय, अहो काय सांगू म्हणाले, जसा धूमकेतू येऊन सगळ्या ग्रहांची जशी स्थिती बदलून टाकतो, जशी दशा बदलून टाकतो, तसा धूमकेतूसारखा सारखा आमच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करतोय तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे. काय छान लिहिलं आहे बघा कालिदासांनी. ही ओळ खरं तर शेवटी यायला हवी होती, पण असं आपण एकदम म्हणत नाही ना. देअरफोर, तुम्ही दिलेला आशीर्वाद चुकीचा आहे असं आपण म्हणत नाही मोठ्यानं. आपण काय म्हणतो, अहो तुम्ही तो आशीर्वाद दिला होतात ना त्याच्यामुळे हे असं झालं, म्हणजे सुरुवात त्यांनी करतो. बरोबर तसं म्हटलं आहे, तुमच्याकडून मिळालेल्या आशीर्वादामुळे आता तो असा मत्त झालेला आहे, आम्हाला काय करावं कळत नाही आहे. मग काही नाही, तुम्ही आम्हाला काहीतरी ह्याच्यावर उपाय सांगा. तुम्ही आम्हाला एक सेनापती तयार करून द्या, एखाद्यामध्ये अशी शक्ती भरून द्या की तो त्या असुराचा नायनाट करेल. आता जर ब्रह्मदेवाला हे काही करणं अवघड नाही, होतं निर्माता आहे सृष्टीचा, त्याला हे अवघड नाही आहे करणं, पण तो हात चोळत उभा आहे. नाही म्हणाले, क्षमा करा, मी नाही करू शकत. का नाही करू शकत, कारण अहो त्या असुराची तपश्चर्या फार मोठी होती. मी उगाच वर दिलेलं नाही, त्या असुरानं सुद्धा खूप मोठी तपश्चर्या केली होती आणि त्या तपाच्या बळावर त्यांनी माझ्याकडनं वर मिळवलेलं आहे. आणि आता 2 ओळी शेवटच्या फार सुंदर, क्षयं विषवृक्षोपि संवर्ध्य स्वयं छेत्तुम असांप्रतम. आपणच लावलेलं झाड विषारी निघालं हे कळूनसुद्धा ज्याप्रमाणे माणूस त्याच्यावरती कुऱ्हाड चालवू शकत नाही, तशी माझी स्थिती झाली. काय सुंदर मांडलं आहे. आपणच लावलेलं झाड विषारी आहे हे कळल्यानंतरसुद्धा माणूस, शेवटी तोही एक बंध असतो, माणूस त्याच्यावरती कुऱ्हाडीचे घाव घालू शकत नाही, तशी माझी स्थिती झालेली आहे. हा असुर तुम्हाला पुढे इतका त्रास देईल याची मला कल्पना नव्हती, पण माझ्याच आशीर्वादानं इतका मोठा झालेल्या असुराला अशा पद्धतीने नायनाट करणं मला जमणार नाही. का जमणार नाही, कारण त्यांनी वरच माझ्याकडे असा मागितला आहे. काय या असुरांना एकच वर मागायचा असतो आणि तो म्हणजे आम्हाला अमर करा,
पण अमर तर देव आहेत, एका पोझिशनवर एकच, त्यामुळे अमर देव आहेत, मग ते कसे होणार? म्हणून ते ब्रह्मदेव सांगतात की नाही रे बाळा, असं होऊच शकत नाही, कुणीही अमरपट्टा घेऊन जगू शकत नाही, त्यामुळे तुला अमर होता येणार नाही, दुसरं काहीतरी माग. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग मला मृत्यू यावा ना, येऊ दे मला मृत्यू. कसा येऊ दे? शंकराच्या मुलाकडनं येऊ देत. किती धूर्तपणा असावा हो. शंकर विरागी आहेत, विरक्त झालेले आहेत, वीतराग आहेत, कशामध्ये गुंतणारे नाहीत हे माहीत असून सुद्धा मागितलं आहे, किंबहुना म्हणूनच मागितलं आहे. हे एवढं मोठं, त्यांचा मुलगा वगैरे खूप वर्ष जातील, मुळात आधी ते लग्नच करणार नाही आहेत. त्यामुळे त्यांनी असा वर मागून ठेवला की आता मृत्यू नक्की नाही, आणि म्हणून तो अधिक मातला. कारण सगळ्यात मोठी भीती ही मृत्यूची असते. आता मृत्यूची भीतीच नाही, आणि म्हणून तो अतिशय उन्मत्त झालेला आहे. आणि अशा वेळेला ब्रह्मदेवांना विचारतात देव, तुमच्याकडे काहीतरी मार्ग असेल का? नाही, काहीतरी मधला मार्ग सांगा, एखादं तरी दार आम्हाला किलकिलं करून द्या. त्यावर सांगितलं आहे ब्रह्मदेवानी, होय एक दार उघडता येईल. अवघड आहे, किल्ली मिळणंच अवघड आहे, पण तुम्हाला हवं असेल तर एक दार उघडता येईल. काय सांगितलं आहे? संयुगे संयुगीनम तमुद्यतम प्रसहेत कहा अंशादृते निशक्तस्य नीललोहित रेतसहा. एकच करता येईल, शंकराला पुत्र जन्माला यायला हवा. आणि एक लक्षात ठेवा, शंकराला पुत्र जन्माला यायला हवा म्हणजे त्याची पत्नीसुद्धा तेवढ्याच ताकदीची असायला हवी. समानातनंच समान चांगलं जन्माला येतं. एक अधिक आणि एक उणं यातनं फार काही चांगलं जन्माला येत नाही. दोघंही त्या पातळीवरची हवीत, असं कुणीतरी पाहायला पाहिजे. स्थळ हेच बघतायत शंकरासाठी. का? कारण त्या तारकासुराचा वध करायचा आहे, आणि त्याच्यासाठी शंकराचा पुत्र जन्माला येणं फार महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी त्याची पत्नीसुद्धा तशीच पाहिजे. आता आपण इथे सगळे मोठेच आहोत म्हणून सांगायला हरकत नाही. त्यांनी म्हटलं आहे की शंकराचं रेत, शंकराचं वीर्य, शंकराचं तेज आपल्या उदरामध्ये ठामपणे धारण करेल अशीच कुणीतरी पाहिजे. मग कोण आहे तशी? ब्रह्मदेव म्हणतो तेही सांगतो, सगळंच माझ्याकडे आलं तर सगळंच सांगतो म्हणतो. काय म्हणताय? उमा रूपेण. अहो ती उमा आहे ना, हिमालयाची मुलगी, ती हे करू शकेल. आणि म्हणून आता तुम्ही काय करा तर उमेचं आणि शंकराचं लग्न होईल असं पहा. अतिशय अवघड गोष्ट दिलेली आहे. कामे किल्ली फार अवघड आहे हो. किलक जो देऊन ठेवला आहे तो घातलेला तो इतका अवघड आहे. पण ते म्हणतात तुम्हाला मार्ग हवा तर हे दार मी उघडून दाखवलं, आता बघा काय करायचं ते. इंद्र विचार करतो. इंद्र म्हणतो हातावर हात धरून तर बसता येणार नाही. राजा आहे तो देवांचा, माझ्या देव प्रजेला एवढा त्रास होतो ह्या असुराचा, मी हातावर हात धरून कसा बसू? त्यामुळे मला उपाय करायलाच हवा. इंद्र म्हणतो ठीक आहे देवा, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, आता मी निघतो. आणि म्हणून इंद्र निघालेला आहे. आणि इंद्राच्या मनात विचार चाललाय, आणि त्याला प्रकाश दिसला. कुणाचा प्रकाश दिसला? त्या क्षणी त्याच्या मनामध्ये विचार आला, एकच माणूस हे करू शकतो. एकच माणूस म्हणजे एकच शक्ती हे करू शकते. आणि म्हणून इंद्र त्याला न बोलवता, बघा देवांचा राजा आहे इंद्र, म्हणजे वस्तुतः कसा प्रोटोकॉल असला पाहिजे, इंद्रानं बोलवलं पाहिजे. पण इंद्र म्हणतो आत्ता वेळ नाही, मीच त्याच्याकडे गेलो पाहिजे. आणि म्हणून इंद्र गेलेला आहे कुणाकडे? कंदर्पम, मदनाकडे गेलेला आहे, कामदेवाकडे गेलेला आहे. शंकर विरागी आहेत, ते विरक्त आहेत. त्यांच्या मनामध्ये पार्वतीबद्दल प्रेम निर्माण करणं हे जगामध्ये फक्त आणि फक्त मदनालाच शक्य आहे, कामदेवालाच शक्य आहे. म्हणून शंकर इंद्र स्वतःहून कामदेवाकडे गेलेला आहे. आता कल्पना करा, देवांचा राजा इंद्र स्वतःहून आपल्याकडे आलाय म्हटल्यानंतर कामदेवाला कळलं काय याचं काहीतरी काम आहे, त्याशिवाय ते येणार नाहीत देवांचे देव. म्हणून त्यांना लगेच बसायला वगैरे सांगितलं. इंद्र कसा बसला याचं पण कालिदासाने वर्णन केलं आहे. मानसशास्त्र आपल्या संपूर्ण बॉडी लँग्वेजवरनं कसं दिसतं किती सुंदर सांगितलं आहे. म्हणाले इंद्र बसलेत, पण त्यांचे डोळे असे स्थिर नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका पायावरती दुसरा पाय असा आपण बसतो ना, तसा पाय घेऊन बसला, आणि तो पायही हलतोय, म्हणजे त्यांचं चित्त स्थिर नाही. असे चित्त स्थिर नसलेले इंद्र आपल्या दारी का बरं आले असा प्रश्न कामदेवाला पडलेला आहे. आणि म्हणून कामदेवाने आता आपली शक्ती काय काय आहे ते सांगायला सुरुवात केली आहे. विचारले काय झालं, कोण आहे असा पृथ्वीवरती ज्याच्या मनात असूया निर्माण झालेली आहे? केन अभ्यसूया पदकांक्षणा ते. कुणाच्या मनात असूया निर्माण झाली? कुणाला वाटतं की तुमचं पद ग्रहण करावं,
त्या काळात चालू असलेलं पदाचं नाट्य आज तागायत चालू आहे. पद मिळण्यासाठी सगळी धांदल आहे. आणि म्हणून विचारलाय, पहिला प्रश्न विचारलाय कामदेवानी, असं कुणाच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली की इंद्रपद मिळावं? सांगा मला, फक्त नाव सांगा म्हणाले. कोण आहे तो मुनी ज्यानं इतकं उग्र तप सुरू केलं आहे की तुमचं आसन डळमळलं? सांगा म्हणाले. कोण आहे तो राजा ज्यांनी 100हून अधिक यज्ञ सुरुवात केलेली आहे? मला फक्त सांगा. अहो म्हणे इंद्रदेवा, आपण कमी का यज्ञाचे विध्वंस केलेत? बघा, आलं सत्य बाहेर. अनेकांचा तपोभंग आपण केलेला आहे. अनेक ऋषी ज्यांनी उत्तम तप केलं आणि आता इंद्रपदच मिळवणार, अशा वेळेला मी जाऊन त्यांच्या तपाचा भंग केलेला आहे. तुम्हाला आठवत आहे ना? मग तुम्ही का अस्वस्थ? सांगा सांगा, का तुमचं कुणावर चित्त जडलेलं आहे? त्या व्यक्तीला तुमच्याकडे घेऊन यायचं. अहो मला काही अशक्य नाही या जगामध्ये, त्यामुळे मला फक्त सांगा तुम्ही. अनेक श्लोक आहेत त्याच्यामध्ये पण, की मी हे करीन, मी ते करीन, मी असं सुद्धा करू शकतो, मी तसं सुद्धा करून दाखवीन. पण माझा हा जो समोर बसलेला देवांचा राजा आहे, त्याच्या मनातली चिंता मला कळली पाहिजे. सांगा सांगा सांगा. इंद्र काही बोलत नाही, पण अजूनही पोझिशन तीच आहे. याच्यावरनं लक्षात येतं कामदेवाच्या की अजून ह्याच्या मनातला जो किंतु आहे तो दूर झालेला नाही. आणि म्हणून क्षणभर विचार करतो कामदेव आणि एक खूप मोठं विधान करतो. काय म्हणतो कामदेव? कामदेव म्हणतो, तुम्ही कशाला काळजी करता? मला कळली हो तुमच्या मनातली, हे मला कळली. शेवटच्या 2 ओळी बघा फक्त. कुर्याम हरस्यापि पिनाकपाणे हे धैर्यच्युतिम के मम धन्विनो अन्ये. अहो माझं काम करणं इतकं मोठं आहे म्हणाले. बघा, स्वतः सांगतोय, मी असंही करू शकतो. काय करू शकतो? तर वीतरागी असणाऱ्या, विरक्त झालेल्या, संपूर्णपणे विमुक्त झालेल्या हराच्या म्हणजे शंकराच्या मनात सुद्धा मी प्रेमभावना निर्माण करू शकतो. बोला काय करू? तिथे येतं इंद्राचा पाय खाली आला. कसं लिहावं, किती सुंदर. त्या फक्त त्याच्या बसण्याच्या स्थितीवरनं त्याला काय हवं आहे ते कामदेवाला कळतं आहे की तो पाय वर घेऊन बसला आहे. सगळं सांगून सुद्धा आणत नाही. आणि ज्या क्षणी म्हणतोय की अहो काय सांगता, अहो त्या हराच्या मनातलं धैर्य, त्याचं स्थैर्य, त्याची शांती, त्याची विरक्ती, त्याची ती विमुक्त अवस्था, हे सगळं मी दूर करू शकतो. बोला मी काय करू? बास. त्या क्षणी इंद्राच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आलेली आहे आणि इंद्र म्हणतो, हेच करायचं आहेस, याच्यासाठीच मी इथे आलेलो आहे. पण तुझं विधान फार मोठं आहे बरं, तुला हे करावं लागेल. हो म्हणे, करेन. का? मग ती सगळी कथा येते तारकासुराची. आणि म्हणून तुला हे करावं लागेल. तेव्हा असं काहीतरी करा. कसं काहीतरी करा? ती हे असं होईल चित्रात दाखवल्याप्रमाणे. असं काहीतरी घडवा की जेणेकरून शंकर आणि उमा यांचा विवाह घडेल. आता हे फक्त कामदेवा तुझ्या हातात आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक इतका सुंदर येतो. इंद्र म्हणतो, माझी 2च अस्त्र आहेत, माझ्या हातामध्ये 2च अस्त्र आहेत. एक आहे वज्र आणि दुसरं आहे कामदेव. शंकरावर वज्र चालवून उपयोग नाही, माझं वज्रच तुकडे तुकडे होऊन यायचं. मग शंकरावर चालवण्याचे एकच अस्त्र आत्ता माझ्याकडे आहे आणि ते म्हणजे तू. आणि म्हणून हे असं रूप दिसेल, असं चित्र दिसेल, असं काहीतरी जाऊन करा, एवढंच सांगतो. तस्मै हिमाद्रेह प्रयताम तनुजाम. आणि म्हणे बघा, इंद्राची सगळ्या बाजूनी कशी तयारी झालेली आहे. इंद्र म्हणतो की आणि तुम्हाला सांगू का, फार चांगल्या वेळेला हे सगळं घडत आहे. का? कारण मला आत्ताच अप्सरांनी सांगितलं आहे. अप्सरा म्हणजे अप्सू सरती, ज्या पाण्यामध्ये असतात. अप्सू म्हणजे पाणी, पाण्यामध्ये इकडे तिकडे होतात, ज्या सर्वसामान्यांच्या डोळ्यांना दिसत नाहीत, अशा त्याचे गुप्तहेर आहेत त्या अप्सरांनी सांगितलं की सध्या पार्वती शंकराच्याच सेवेत आहे, त्यामुळे तुमचं काम अर्ध हलकं झालेलं आहे. म्हणजे पार्वतीला तिच्या घरापासून नेण्याची तयारी नाही, ती तिथेच आहे, त्यामुळे काम सोपं होणार आहे. चला वडे कामाला लागा. त्यामुळे काय करा की तुम्ही त्या उमेला तिथे घेऊन चला. आणि काय सांगतोय बरं, एकटे जाऊ नका, हं, सैन्य घेऊन जा. आता कामदेवाचं सैन्य म्हणजे काय आणि कामदेवाचे बाण तरी कुठले, पुढे एका श्लोकात उल्लेख येणार आहे म्हणून मी आत्ता सांगत नाही. कामदेवाचे बाण तरी कुठले आणि कामदेवाचं सैन्य तरी कुठलं? एकच सैन्य, एकच सेनानी कामदेवाचा, आणि तो म्हणजे मधुष्टते मनमथ सहाय्य एव. इंद्र सांगतो, कामदेवा त्या मधूला बरोबर घेऊन जा. मधू म्हणजे वसंत ऋतू, तेवढंच त्याचं सैन्य आहे. वसंत ऋतूला बरोबर घेऊन जा. त्या वसंत ऋतूला बरोबर घेऊन गेलास ना तर हे कार्य लवकर पार पडेल. मग काय, आनंदी आनंद.
मनमथ म्हणजे किती सुंदर शब्द आहे, मनमथ. जो मनाचं तुमच्या पार मथन करून टाकतो, काही सुचेन असं होतं अशा भावनेत. आपण खूप पुढे होतो ना, सांगते. पण अशा त्या तो मनमथ, अशा त्या मनमथाबरोबर वसंताला धाडून दिलेलं आहे. आणि दोघं जणं अतिशय आनंदानं हिमालयावरती आलेली आहेत. त्याच्यामध्ये एक अप्रतिम श्लोक कालिदासांनी रचला आहे. कालिदास म्हणतात, अहो काय सांगू तुम्हाला, हा कामदेव आणि वसंत जसे हिमालयावरती गेले का नाही, तशी तिकडे दक्षिण दिशा हिरमुसली झाली. कुठला संबंध कसा, पण थोडा विचार केला तर भौगोलिक गोष्ट कळते आपल्याला. ज्या क्षणी वसंत आणि कामदेव हिमालयावरती गेले, त्या क्षणी दक्षिण दिशा मात्र बिचारी अगदी हिरमुसली झाली. का? कारण वसंत तिकडे गेलाय. आता थंडीचे दिवस चालू असताना हे सगळं घडतं आहे. आणि अचानक वसंत गेलेला आहे म्हटल्यानंतर सूर्य काय करेल, दक्षिण दिशेला सोडून भरभर 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 उत्तरेला आला. कारण नाही तर वसंत यायचा कसा. काय कल्पना आहेत एक 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 की तो दक्षिण दिशेला आहे, आपल्या त्या दुसऱ्या पत्नीकडे गेलेला आहे, असं विचार मांडला आहे. आपल्या दक्षिण दिशेला गेला आहे, त्या दुसऱ्या पत्नीकडे आहे. आणि ती म्हणते अजून 3 महिने राहणार आहेत इथेच, 3 महिन्यांनी त्या उत्तरेकडे जातील, पण अजून तर माझ्याकडे आहेत. आणि अचानक एक दिवस सूर्यानं सगळं बांधाबांध केली आणि सूर्य तडक निघाला. का? वसंत तिथे पोचला आहे. आणि सूर्य नसेल तर वसंतानं टिकावं कसं. आणि म्हणून सूर्य निघाला. आणि तो निघाला म्हणून दक्षिण दिशा हिरमुसली. की हे काय 3 महिने राहणार होतात ना, मग आधीच कसे निघालात, म्हणून ती हिरमुसली. कालिदासांचं काव्य वाचत असताना हे रीडिंग बिटवीन द लाईन्स करण्यातली जी मजा आहे ना, त्यामुळे आपला आनंद कायम राहतो त्याच्यामध्ये. की का बरं दक्षिण दिशा हिरमुसली असेल. हां असं आहे. आपलाच आपल्याशी एक संवाद सुरू होतो. आणि आत्मसंवाद हा फक्त अध्यात्मातलाच नाही, तर ललितामधला आत्मसंवादसुद्धा तितकाच आनंददायी असतो. तर दक्षिण दिशा अशी हिरमुसली झाली आणि इकडे वसंत आलेला आहे. आता वसंत आलाय म्हटल्यानंतर काय, वसंत ऋतूचं इतकं बहारदार वर्णन आहे. 17 श्लोक असंच सांगायचं, 18 श्लोक 17 श्लोक. कारण काय म्हणावं, सरस्वती प्रसन्न आहे हो कालिदासांना. तुम्ही फक्त सांगा किती लिहू, घ्या 17 श्लोकात वर्णन केलं आहे. काय काय वर्णनं केलेत वसंत ऋतूची. की वसंत आलेला आहे अचानक, आणि म्हणे एवढी घाई झाली वनाला, कारण प्लॅन नव्हतं ना हे काही. त्यामुळे कसं फुलतं झाड ते त्यांनी दिलं आहे, त्याच्या पायऱ्या दिल्यात की कसं फुलतं अशोक. तर पहिल्यांदा अशोकाला सुंदर स्त्रीनं लत्ता प्रहार करावा लागतो. हे तिचे डोहाळे आहेत त्या अशोकाचे. आपल्याकडे, आत्ता मी त्या विषयात शिरत नाही, पण आपल्याकडे अनेक झाडांचे वेगवेगळे डोहाळे सांगितलेले आहेत. 2 हृद म्हटलं आहे त्याला, 2 हृदयांचा होतो त्या घडीला तो 2 हृद, म्हणून 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण करतात ना. तर प्रत्येक झाडाचा एक वेगळा डोहाळ जेवणाचा आहे. कर्णिकार वृक्षासमोर नाच करावा म्हणजे ते बहरतं. तसं अशोकाला लत्ता प्रहार करावा लागतो सुंदर स्त्रीनं, तर अशोक बहरतो. ते त्याचे डोहाळे आहेत. पण वेळच मिळाला नाही हो, कारण अचानक वसंत आला. कुठल्या स्त्रीला आणून लाथ मारायला सांगायची, लाथ मारायला सांगायच्या आधीच तो फुलांनी बहरला. त्याला इतकी घाई झाली होती, म्हणाले कळ्या पालव्या बिलव्या काही नाही, थेट फुलांवरती गेलेला आहे अशोक. सगळ्या झाडांची अशी धांदल उडाली. आणि असा हा वसंत सर्वत्र पसरलेला आहे. कामदेव असा बघत बघत मजा येत इकडे तिकडे असा हसत छान नाचत बिचत चाललाय, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतात कालिदास. इकडे बघतोय, अरे वा किती छान भुंगे आहेत. इकडे बघतोय हरिणं एकमेकांच्या मागे धावाधावी करतायत. इकडे बघतायत तर हत्ती सगळेजण एकत्र स्नानाला आलेले आहेत. इतका वेळ गोठलेलं पाणी अचानक प्रवाहित झालेलं आहे. अचानक वसंत येणं म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल शाब्दिक, तर कुमारसंभवाचा हा सर्ग वाचावा. तर असा वसंत ऋतू आलेला आहे आणि इतक्या मजेत तिथे तो चाललेला आहे कामदेव. आणि त्याच्या लक्षातच आलं नाही हो काय झालं. तो बघता बघता नागकेसराच्या उद्यानाच्या जवळ आला. आणि नागकेसराच्या उद्यानाच्या जवळ येताना त्याचं मुळी लक्षच गेलं नाही. कुणाकडे लक्ष गेलं नाही. तो असा वर बघत चाललाय ना, अरे वा हे झाड फुललं, हे झाड फुललं. हे करता करता आपण कुठे आलो हे त्याला कळलंच नाही. आणि त्याचं एका व्यक्तीकडे मुळी लक्षच गेलं नाही. कोण होती ती व्यक्ती? नंदी होता तिथे उभा. आणि नंदी मनामध्ये म्हणतोय की हे बरोबर चाललेलं नाही, हे काहीतरी अनैसर्गिक आहे, हे बरोबर चाललेलं नाही. आणि ह्या वसंत ऋतूच्या आगमनाने आमचे शिवाचे गणसुद्धा वेडे पिसे झालेले आहेत. काय चाललं आहे म्हणे हे, ही झाडं अशीच फुलत आहेत. नंदीला सहन झालं नाही, कारण ऋतुचक्र तोडून चालत नाही.
आणि म्हणून नंदीने आपल्या हातातला दंड उगारलेला आहे निसर्गावरती आणि सांगितलं आहे इथे असणाऱ्या लोकांनी शांत होऊन जा. आणि सगळा निसर्ग एका क्षणात चिडीचूप झालेला आहे. कामदेवाला कळलंच नाही काय घडलं आणि कामदेव नाचत बागडत त्या नागकेसराच्या उद्यानामध्ये आलेला आहे. नंदी तिथे आहे पण कामदेवाला कळलंच नाही. आणि कामदेव जवळ येऊन डोळे उघडून पाहतो तर काय, व्याघ्र चर्मावरती शंकर ध्यानामध्ये बसलेले आहेत. इतक्या जवळ कामदेव आलेला आहे. शंकराचं वर्णन मोठं बहारीनं केलं आहे कालिदासांनी की एका शिळेवरती व्याघ्र चर्म घालून शंकर बसलेले आहेत. कसे बसले आहेत तर अत्यंत ताठ बसले आहेत. दोन्ही मांड्यांवरती असे हात ठेवले आहेत. खरं सांगायचं तर दोन्ही मांड्यांवरती जणू लाल रंगाची कमळं फुलली आहेत की काय असा भास व्हावा इतके त्यांचे तळवे लाल वर्णाचे आहेत. असे शंकर बसलेले आहेत. पाठखणा एकदम ताठ आहे. डोळे अर्धवट मिटलेले आहेत. भुजंगांनी आपल्या जटा घट्ट बांधलेल्या आहेत आणि डोळ्यांमधनं सुद्धा तेज बाहेर पडतं आहे. अर्धोन्मिलित नेत्रांमधनं सुद्धा तेज बाहेर पडतं आहे. आणि इथे त्यांचा प्रकाश दिसतोय कारण त्यांची कुंडलिनी शक्ती वर 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 चढून पूर्णत्वाला गेलेली आहे. असे अत्यंत सुंदर पण त्याच वेळेला भयंकर दिसणारे शंकर इतक्या एका हाताच्या अंतरावर आहेत. हे पाहिल्यानंतर कामदेव गर्भगळित झाला आणि कामदेवाच्या हातून धनुष्य निसटलं. बोलण्याच्या नादात दाखवायचं राहिलं. प्रफुल्ल राजीव इव अंकमध्ये, अंकमध्ये मांडीवरती जणू कमळं फुलली आहेत. भुजंग ज्यांनी भुजंगाने आपला जटाकलाप बांधून टाकलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर स्रस्तम शरम चापम, त्याच्या हातातनं धनुष्य आणि बाण खाली गळून पडले. आठवा तो मगासता कामदेव, मी याव करीन, मी असं तर करीन, शंकराला करायचं का नाही करणार. अहो तो शंकर समोर दिसल्यानंतर त्याच्या हातातनं धनुष्यबाण खाली गळून पडलेले आहेत आणि तो अक्षरशः आता बेशुद्ध होण्याच्या वाटेवरती आहे. एवढ्यात काय झालं, एवढ्यात त्याला पैंजणांचा सुंदर आवाज ऐकू आला. एका क्षणापूर्वी त्याला वाटलं होतं आपलं कार्य विफल झालं, आपण काय तोंड दाखवणार इंद्राला, मी उठूसुद्धा शकणार नाही असं शंकराचं हे रूप आहे, मी काय करू, नाही होणार हे कार्य माझ्याकडनं पूर्ण, असा विचार करून मान खाली घालून बसणार. एवढ्यात काय ऐकलं त्यांनी तर पैंजणांचा सुंदर असा ऋणुझुण असा आवाज ऐकू आला. म्हणून त्यांनी त्या दिशेला पाहिलं तर त्या दिशेला हातामध्ये फुलांची माळा घेऊन पार्वती आणि तिच्या जया विजया येत होत्या. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या आणि अत्यंत तेजस्वी असणाऱ्या पार्वतीकडे त्यांनी पाहिलं मात्र आणि पुन्हा एकदा मनात उर्मी निर्माण झाली, कार्य सफल होऊ शकतं. मनाचा खेळ कसा दाखवलाय, आंदोलनं कशी दाखवलेत. आधी म्हणतोय होऊ शकत नाही, पार्वतीला पाहिलं मात्र आणि म्हणतो की का होणार नाही, हे कार्य सफल होणारच असं म्हणून लांबूनच पाहायला लागतो. काय काय घडतंय लांबून. तर त्या ठिकाणी पार्वती आलेली आहे आणि शंकराची तिनं अतिशय सुंदर पूजा केलेली आहे. पण तत्पूर्वी एक फार महत्त्वाचा भाग कालिदासाने अधोरेखित केला आहे. तिच्या पैंजणांचा आवाज आल्यानंतर काही वेळ तो थांबतो. का, कारण ती स्तब्ध उभी राहते. का, कारण नंदीची परवानगी असल्याशिवाय तिथे आत कुणीही प्रवेश करू शकत नाही. कारण शंकर ध्यानात असतील तर त्यांना कुणीही व्यत्यय आणलेला आवडत नाही. आणि म्हणून काही क्षणांसाठी तो पैंजणाचा आवाज थांबलेला आहे. ती परवानगी विचारतीये. म्हणून नंदीनी फक्त मागे वळून पाहिलं आहे की काय झाली का नाही यांची तपश्चर्या. आणि त्याचं वर्णन कालिदास करतात की शंकराचे ताठरलेले बाहू आता थोडे थोडे ढिले पडू लागलेत. त्याच्या ताठरलेल्या नसा आता हळूहळू मोकळ्या व्हायला लागलेल्या आहेत. त्याची मानसुद्धा थोडीशी सैल झालेली आहे. जटा आता हलू लागलेल्या आहेत. याचाच अर्थ शंकरानं इतका वेळ धरून ठेवलेले प्राण आता त्यांनी मोकळे केलेले आहेत. कुंडलिनी खाली उतरवलेली आहे. म्हणजे शंकराची तप त्या दिवशी पुरतं किंवा त्या वेळापुरतं थांबलेलं आहे. आणि म्हणून नंदी पुढे जातो आणि नंदी शंकराला विचारतो, हिमकन्या आलेली आहे आपल्या सेवेसाठी, तर तिला आत पाठवू का. तर त्यावर त्यांनी शंकर काही बोलत नाहीत. शंकर फक्त सांगतात भ्रूक्षेप मात्रानुमत प्रवेशम. फक्त भुवईनी सांगतात येऊ देत. कारण इतक्या मोठ्या ध्यानातनं बाहेर पडल्यानंतर बडबड बडबड करायला ते आपल्यासारखे नाहीत. आणि म्हणून इतक्या शांत ध्यानातनं बाहेर पडल्यानंतर असं विचारलं ते फक्त एवढंच करतात की येऊ देत. आणि म्हणून पार्वती आलेली आहे. त्यांना पाहिल्यानंतर पार्वतीसुद्धा हर्षभरित झालेली आहे की काय ध्यान आहे आणि काय माझं भाग्य आहे
की अशा माणसाच्या सहवासात मला राहायला मिळतं आहे, त्यांची मला सेवा करायला मिळते आहे. भले नाही का पाहिलं त्यांनी माझ्याकडे, काही हरकत नाही, निदान त्यांच्याबरोबर तर राहायला मिळतं आहे. या आनंदात आहे पार्वती. पार्वतीनं त्यांची सेवा केलेली आहे. इथे सरसावला, कामदेव सरसावलेला आहे. कामदेव म्हणतो हाच क्षण आहे, हा सोडता कामा नये. आणि म्हणून कामदेवानं आपलं धनुष्य बाहेर काढलेलं आहे. त्या धनुष्यावरती संमोहन नावाचा बाण लावलेला आहे. कामदेवाकडे 5 बाण आहेत. लाल रंगाचं कमळ, निळ्या रंगाचं कमळ, आम्रमंजिरी, आणखीन एक फुलं आहे, आठवलं की सांगते, अशोक, आणि जाई जुईसारखी अत्यंत सुंदर वासाची फुलं. ही 5 असं त्याच्याकडचे बाण आहेत. त्यातल्या संमोहन नावाला चढवलेलं आहे धनुष्यावरती, कारण आता कुठल्याही क्षणी हा बाण मला सोडावा लागेल. आणि त्यावेळेला पार्वती खाली झुकली आहे आणि शंकरानं आशीर्वाद दिला आहे. काय आशीर्वाद आहे, फार सुंदर आशीर्वाद आहे. शंकर म्हणतायत, हे मुली, तुझं कल्याण होवो. कसं होईल कल्याण तुझं? अनन्यभाजम पतिम आपनुही. अनन्यभाजम, दुसऱ्या कुणामध्येही रस न घेणारा पती तुला मिळू देत. अनन्यभाजम पतिम आपनुही म्हणजे तुझ्यावरती निरतिशय प्रेम करणारा पती तुला मिळू देत. तो एक पत्नी व्रत धारण करणारा असेल असा पती तुला मिळेल. आणि त्याच्यावर कालिदासांनी फार सुंदर ओळ घातली आहे शेवटची, नही ईश्वर व्याहृतया कदाचित पुष्यंती लोके विपरीतमर्थम. मोठ्या लोकांनी दिलेले आशीर्वाद कधीही वाया जात नाहीत. साधू बोले सहजबा, साधू का बोला बिरथा ना जाय. सज्जन माणसाने आशीर्वाद दिला तर तो मनापासून स्वीकारावा, कारण त्याचा आशीर्वाद खरं करण्याची ताकद त्याच्या शब्दांमध्ये असते. ऋषीणाम पुनराद्यानाम वाचमर्थोनुधावती. आधी वाणी बाहेर पडते आणि ती वाणी सत्य करण्यासाठी मग अर्थ धावत सुटतो. आणि म्हणून शंकरांनी तिला आशीर्वाद दिला आहे की एक पत्नी व्रत धारण करणाराच पती तुला मिळो. काय गंमत आहे, त्या दोघांनाही माहिती नाही पुढे काय आहे, ही कोण आहे, हा कोण आहे, माझ्या आयुष्यात कसं असणार आहे, कोणालाही दोघांनाही माहिती नाही. कामदेव मात्र त्या ह्याच्यात आहे की आता कधी बाण सोडू, म्हणून संमोहन बाण धरून बसलेला आहे कामदेव. आणि त्यावेळेला मग पार्वतीनं तबकामध्ये आणलेली कमळाच्या बियांची माळा, याचा अर्थ रोज ती वेगवेगळ्या माळा घालत असणार. ज्या अर्थी कालिदास म्हणतात की आज कमळाच्या बियांची माळा आणली आहे, म्हणजे ती किती वेगवेगळ्या माळा करत असेल. तर त्या कमळाच्या बीची माळा तिने त्यांना अर्पण केली आणि त्यांनीसुद्धा ती स्वीकारली. अशा वेळेला आज मात्र शंकरांचं लक्ष तिच्याकडे गेलं. अजून बाण सोडलेला नाही आहे, पण त्याचा ऑरा आजच्या भाषेत सांगितलं की कळेल की त्याचा परिणाम काय घडतोय. आणि हा फक्त परिणाम नाही आहे, हे विधी लिखित आहे. हो, हे फक्त त्या बाणाचं नाही आहे, ही नारदांची भविष्यवाणी आहे, त्या विधी लिखित आहे. आणि एक ते सांगते मुद्दाम आठवलं म्हणून, इंद्र जेव्हा कामदेवाला पाठवतो ना, तरीही इंद्र थोडा अस्वस्थ आहे, पण इंद्र स्वतःच्या मनाला सांगतोय जरी विधी लिखित असलं ना तरीही कष्ट माणसालाच घ्यावे लागतात. अंडरलाईन असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, ही आपली वृत्तीच नाही कधी. तुला 100त 100 मार्क मिळतील, मग मूल असं उन्हाडक्या करून कसं चालेल. त्या 100 मार्क मिळण्यासाठी त्याची तयारी व्हायला पाहिजे ना. आणि म्हणून त्या संमोहन बाणाचा हा प्रभाव आहे, नव्हे हा विधी लिखिताचा प्रभाव आहे. पहिल्यांदा इतक्या दिवसांमध्ये शंकराचं लक्ष पार्वतीकडे गेलं आणि पार्वतीला सुद्धा जाणवलं की ही नजर मी कधीच पाहिली नाही. आणि पार्वतीसुद्धा त्या नजरेनं की आज यांनी मला पाहिलं, या विचारांनी. आठवा ती पूर्वीची नाटकं, आता आपण फार पुढे गेलो या सगळ्याच्या. रुक्मिणी म्हणते दादा ते आले ना, दादा ते आले ना. आणि ती सांगते ना स्वयंवरामध्ये स्नेहलतेला, स्नेहलते अगं पहिलं बघणं की नाही अगदी मलाच झालं, म्हणजे त्यांनी फक्त मला पाहिलं आणि ते पहिल्यांदा आले तेव्हा मलाच पाहिलं. हा जो त्या मुलीचा आनंद आहे ना, तो आनंद इथे वर्णिला आहे की पार्वतीला सुद्धा कळलं की आज ह्यांनी माझ्याकडे पाहिलं. आणि त्या विचारानं ती फक्त लज्जित झालेली आहे. आणि शंकर तिच्याकडे पाहतायत. किती वेळ? एक क्षणालाही कमी वेळ. इतक्या कमी वेळात पाहिलं आहे शंकरांनी तिच्याकडे, एक क्षणही नाही पाहिलं. आणि त्या क्षणी ते भानावर आले आणि ते म्हणाले हे अयोग्य घडलं, हे बरोबर नाही घडलं, हे बरोबर नाही घडलं, हा असं घडता कामा नये का, कारण हे बरोबर नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आहे हे माझ्याकडनं घडलेलं नाही. किती भानावर आहेत. जितेंद्रियत्व म्हणजे काय, एका क्षणासाठी नजर गेली आहे आणि लक्षात आलं आहे की नाही नाही हे बरोबर नाही घडलं आणि हे माझ्याकडनं घडलेलं नाही, इथं कोणीतरी आहे जो माझ्यावरती प्रयोग करतोय.
आणि म्हणून शंकरांनी सर्वत्र नजर फिरवली आणि नागकेसराच्या एका झाडाच्या मागे बाणावरती धनुष्यावरती बाण ठेवून बसलेला कामदेव त्यांना दिसलेला आहे. आणि त्या घडीला शंकर इतके संतप्त झालेले आहेत की माझी तपश्चर्या मोडणं हा एक भाग आणि तपश्चर्या संपल्यानंतर एखाद्या स्त्रीकडे बघणं हा त्याहून खालचा भाग आणि ते आज माझ्याकडनं झालं, याला हाच जबाबदार आहे. म्हणून शंकराच्याही नकळत शंकराचा तिसरा डोळा उघडला गेलेला आहे आणि शंकरांनी त्याचं भस्म करून टाकलेलं आहे. आणि त्यावेळेला हे माझ्या बोलण्याच्या ह्याच्यात मी आपल्याला दाखवायची विसरले, व्यापार या मास त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला आणि काय झालं, कामदेव जळून गेला. इकडे वरती देवांनी इतके अस्वस्थ झाले, वरून हाक मारतायत शंकराला, अहो थांबा थांबा थांबा, तुमच्यासाठी आलाय तो तुमचा शत्रू नाही आहे, त्याला नका मारू नका मारू, क्रोधम प्रभो संहर संहर, थांबा थांबा, हे सगळं थांबा. पण तोपर्यंत उपयोग नव्हता, कामदेव जळून गेलेला होता. आणि हे सगळं पार्वतीच्या डोळ्यासमोर झाल्यानंतर पार्वती अस्वस्थ झाली. पार्वती इतकी हिरमुसली, पार्वती म्हणाली सगळं संपलं. कारण तिच्याही मनात कुठेतरी होतं की यांच्याशी आपल्याला विवाह करायचा आहे, ते सगळं संपलेलं आहे, आता काहीच शक्य नाही. आणि म्हणून तिने म्हटलं आहे, किती सुंदर श्लोक आहे की माझे वडील किती का मोठे असेनात, त्यांची काही का इच्छा असेना, माझ्याही मनाचं ते मनोरथ असेना का, पण आपल्या इच्छा दुसरं कोणी मोठं असतं म्हणून पूर्ण होत नाहीत. किती सुंदर सांगितलं आहे. ती म्हणते मला असं वाटलं होतं की माझ्या सौंदर्याला तरी हे भुलतील, ना हे माझ्या सौंदर्याला भुलले, ना माझ्या वडिलांच्या मोठेपणाला भुलले, हे कशालाच भुलले नाहीत. त्या क्षणी त्याला आतून लक्षात आलं आहे की मोठी माणसं ही दुसऱ्या कशालाही भुलत नाहीत, ती वरकरणी कशालाही भुलत नाहीत, तर ते आतमध्ये पाहतात. इथून खरं पार्वतीचं तप सुरू होतं. आपल्याला कंटाळा आला नसेल तर पुढे जाणार नाही, खरं सांगा हां, पटकन जाऊ आपण. पण सांगते की इथून खरं पार्वतीचं तप सुरू झालेलं आहे. त्या घडीला तिला कळलं आहे, इतक्या दिवस ती सौंदर्यामध्ये आहे की आपण सुंदर आहोत, कधीतरी यांचं लक्ष जाईल, माझे बाबा खूप मोठे आहेत. त्या घडीला तिला कळलं आहे की एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल तर माणसालाच प्रयत्न करावा लागतो, त्याचे नातेवाईक उपयोगाला येत नाहीत का त्याचं वरकरणी काही उपयोगाला येत नाही. जोपर्यंत अंतरंगातनं ती गोष्ट घडत नाही तोपर्यंत वस्तू मिळत नाही. मला कधी कधी असं वाटतं की असे निवडक श्लोक आपण विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजेत की बघा पार्वतीला सुद्धा हे चुकलं नाही हो, तिलाही तप करावं लागलं, तिच्याही मनोरथांमध्ये अडसर आला. तुम्ही आम्ही कोण आहोत? मग तिच्याही मनोरथांमध्ये अडसर आला तेव्हा ती पळून गेली नाही. ती म्हणाली आता मी माझ्यात बदल करीन. हा सगळ्यात मोठा यशाकडचा रस्ता असतो. ज्या क्षणी माणसाला कळतं की नाही मी जो मार्ग घेतला तो चुकले, पण आता मी नवीन मार्ग घेईन, हे ज्या क्षणी मनात येतं त्या क्षणी यश निश्चित लिहिलेलं असतं. आणि ते आता पार्वतीने ठरवलं आहे. पार्वतीला घेऊन हिमालय घरी आला आहे, कारण आता ती राहू शकत नाही. कामदेव भस्म झालेला पाहिला हो, एका मुठीत मावावी एवढी त्याची राख फक्त शिल्लक राहील. अशा ठिकाणी पार्वती राहू शकणार नाही, म्हणून हिमालयाने तिला अगदी अलगद उचललं आहे, कारण ती त्या स्थितीतच नाही. आपल्या मुलीला कन्येला घेऊन हिमालय घरी आला आहे. कालिदास म्हणतो हे दृश्य कसं दिसतं, एवढा मोठा हिमालय एवढ्या नाजूकशा पार्वतीला घेऊन घरी येतो, हे दृश्य दिसतं कसं, तर एक खूप मोठा हत्ती आपल्या सोंडेमध्ये नाजूकशी कमळमाळ घेऊन येताना जसा दिसेल तसं ते दिसतं. ती घरी आलेली आहे, पण घरी आल्यानंतरसुद्धा ती त्यातनं बाहेर पडलेली नाही आहे. ती म्हणते की नाही मला बदल करायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी तिने ठरवलं आहे की आता काय केलं पाहिजे. आता एकच पर्याय, ती म्हणजे उग्र तपश्चर्या. आणि त्या घडीला ती हा निर्णय बोलून दाखवते. त्यावर तिची आई मीना, आता हे काही मधले श्लोक मी गाळते, मेना जी आहे ना तिच्यापर्यंत ही बातमी जाते. आणि आता मेना मात्र स्त्री शक्ती घरातली दाखवते. आणि मेना म्हणते आधीच तुझ्या बाबांनी तुला तिथे नेलं तेव्हा मी काही बोलले नाही, पण आता मला हे चालणार नाही, बास झालं तुझं सगळं, आता उग्र तपश्चर्या वगैरे अजिबात नको. म्हणून ती म्हणते ऊ मा. आलं का लक्षात? आई सांगते नको ग जाऊस, नको ग जाऊस, ती उमा झाली आहे. नको, आता मी तुला परवानगी द्यायची नाही. का परवानगी द्यायची नाही? फक्त शेवटची ओळ बघा, फार सुंदर आहे. अगं शिरीषाच्या फुलावरती, अतिशय नाजूक शिरीषाचं फूल, त्या शिरीषाच्या फुलावरती भुंगा बसलेला चालतो ग, पण त्या शिरीषाच्या फुलावरती पक्षी बसला तर नाही चालत. तसं तुझं शरीर इतकं नाजूक आहे
तू सेवेला गेलीस तोपर्यंत माझं काही म्हणणं नव्हतं, पण आता तप करणारे म्हणते असतं ते मला काही चालणार नाही, कारण तुझं शरीर ते सहन करू शकणार नाही, तेव्हा तू जाऊ नकोस असं स्पष्ट सांगितलं आहे. पण पार्वतीनं निर्णय घेतलेला आहे आणि ती जाणार आहे. कालिदासाने एक प्रश्न विचारला आहे. कालिदास म्हणतात, वरून अतिशय वेगानं खाली धावत येणारं पाणी आणि दृढनिश्चय केलेल्या माणसाचं मन कुणाला आजपर्यंत बदलता आलं आहे? म्हणजेच असं पाणी उलटं मागे जात नाही, तसं मनसुद्धा पुन्हा युटर्न घेत नाही. आता पार्वती जाणार हे नक्की. पार्वतीनं तिथून निघालेली आहे पार्वती आणि जगाम म्हणजे गेली. कुठे गेली? गौरी शिखरावरती गेली, जे नंतर तिच्याच नावानं जगामध्ये प्रसिद्ध झालं. अशा गौरी शिखरावरती पार्वती जाऊन पोचलेली आहे आणि तपाला सुरुवात केलेली आहे. तिने आता जटा बांधली आहेत बघा. 2 चित्रांमध्ये आपल्याला फरक दिसतोय. मगाशी तिचे सुंदर केस होते, त्या केसांवरती तिने वेणी घातली होती सुंदर फुलांची, आणि आता मात्र जटाभार बांधलेला आहे. पण कालिदास असं म्हणतात की अहो काही फरक पडला नाही तिच्या सौंदर्यात. का? जातीच्या सुंदराला काहीही शोभतं. आणि त्यामुळे मगाशी फुलं घातलेली पार्वती असेल आणि आता ह्या जटा घालून बसलेली पार्वती असेल, ती कायम सुंदरच दिसते हो. तिच्या त्या जटाभारांमुळे तिच्या सौंदर्यात काहीही उणेपण आलं नाही. खरं सांगायचं तर पूर्वी तिला अतिशय मऊ गादीवर झोपायची सवय होती. महार्ह शय्या. किती मऊ गाद्यांवरती, किती अशी वळली ना की तिचं चित्र उमटायचं. इतक्या गाद्या मऊ गाद्यांवरती झोपायची सवय होती हो तिला. आणि आणखीन कशी ती गादी म्हणे ती वळायची ना, कूस बदलायची ना झोपेत, तेव्हा तिच्या डोक्यातनं जी फुलं पडायची ती फुलं तिचीच तिला रुतायची. इतक्या मऊ गादीवर. कळलं ना? म्हणजे आपल्याला लहानपणी ती इंग्रजीमध्ये गोष्ट होती ना, प्रिन्सेस अँड द पी. 7 गाद्यांच्या खाली एक मटार असतो, तो सुद्धा त्या राजकन्येला टोचतो. तशी ती पार्वती होती की ती इतकी नाजूक होती हो म्हणे की स्वतःच्याच वेणीतलं फूल शरीराखाली आलं तर तिला टोचायचं आणि तिला जाग यायची. इतकी नाजूक पार्वती. पण आता काय करत होती तर आता मात्र स्थंडिलावरती म्हणजे जमिनीवरती झोपत होती. आणि कशी झोपत होती? आपलाच बाहू उशाला घेऊन शांत चित्ताने झोपत होती. आता बदललेली परिस्थिती तिने सर्वांगानं स्वीकारलेली होती. आणि म्हणून अशी मऊ गादीवर झोपणारी पार्वती आता मात्र अगदी अशी सुद्धा झोपायची तिची तयारी होती. अतिशय उग्र असं तप तिचं सुरू झालेलं होतं. काही गोष्टी मुद्दाम सांगतात कालिदास. म्हणतात आल्या आल्या तिने इथं काय केलं सांगू. या गौरी शिखरावरती सुंदर रोपं लावली, झाडं लावली. त्या झाडांना तिने मनापासनं पाणी घातलं. अहो ती इथं आल्यापासनं हरणं दुडू दुडू धावत तिच्याकडे येतात. आणि ही अशी लबाड म्हणे हरणांना जवळ घेते आणि त्यांच्या डोळ्यांचं माप घेऊन आपल्या मैत्रिणींचे डोळे तेवढे मोठे आहेत का नाही हे मोजते. त्या हरणांना खाली पडलेलं धान्य वगैरे वेचून आणते आणि त्यांना जेवू घालते. आणि ही हरणंसुद्धा जराही न घाबरता, न बिचकता, न दचकता तिनं दिलेलं सगळं मनापासनं खातात. ह्याच्यामध्ये निरागसता आहे, पावित्र्य आहे आणि हरणांचा तिच्यावरचा विश्वासही आहे. आणि अतिशय सुंदर तिचं तप चालू आहे. पहाटे उठते, गार पाण्याने आंघोळ करते, रात्री अशी जमिनीवरती झोपते आणि यज्ञकुंड पेटवून राहते. तिच्या तपाचा महिमा इतका दुमदुमतोय की तो हिमालयापासून खालीसुद्धा पसरलेला आहे. आणि म्हणून वेगवेगळे ऋषीमुनी आता तिचं तप बघायला यायला लागलेत. ऋषीमुनी आलेत आणि त्याच्यावरती कालिदासांनी म्हटलं आहे मोठे मोठे ऋषी येऊन तिला नमस्कार करायचे, तिचा आशीर्वाद घ्यायचे. का? कारण आशीर्वाद देण्याची हे फक्त वयाने येत नाही, ती तुमच्या कृतीने येते. आणि ती इतकं उत्तम तप करत होती की तिला आशीर्वाद देण्याचं हे मिळालेलं होतं, जणू ती वापरत नव्हती. परंतु मोठे मोठे ऋषी तिला भेटायला येत होते. आणि तपोवनम तच्च बभूव पावनम, जणू इतकं पावित्र्य तिने त्या तपोवनामध्ये निर्माण केलं होतं. आणि कशी होती ती तर तद अनपेक्ष स्वशरीर मार्दवम, हळूहळू तिचं शरीराचं मार्दव लक्षात न घेता तिने अतिशय मोठी तपश्चर्या सुरू केली होती. मी थोडं कमी करते आणि एकदम तिच्या पुढच्या ह्याच्यावरती येते. वेगवेगळ्या ऋतूत तिने केलेली तप कशी होती ते सांगितलं आहे. श्लोक वाचत बसत नाही, थेट सांगते. ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानंतर कसं तप केलं तिने बघा, चित्रातही आपल्याला दिसेल. ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानंतर मध्ये उभी राहायची, 4 बाजूला अग्नी प्रज्वलित करायची आणि वरती 5वा अग्नी म्हणजे सूर्य, असं पंचाग्नी तप तिने केलेलं आहे. दिवसभर ती उभी राहायची
आणि पंचाग्नीमध्ये म्हणजे काय असेल उन्हाळा जरी हिमालयात असला तरी ती नाजूकच आहे. 5 अग्नींच्या मध्ये उभी आहे आणि वर्ण सूर्य तळपतोय, अशा पंचाग्नी तप तिनं केलं आहे. आणि रात्र झाली की त्याच्यानंतर चंद्र असेल तर त्याच्यातनं जे किरण येतील त्यांनी ती शांत व्हायची. हे तिचं याच्यातलं तप, ग्रीष्म ऋतूमधलं. पुढे जाऊया. आणि दुसरं काहीही तिने खाल्लं नाही, वृक्ष व्यतिरिक्त वृक्षासारखं तिने राहायचं ठरवलं. जमिनीतनं जे मिळेल ते, म्हणजे निसर्गातनं जे मिळेल ते, उकरून काढायचं नाही, तोडायचं नाही, काही करायचं नाही, सहज उपलब्ध झालं ते. पुढे पुढे तिने तेही बंद केलं. मग तिचं हे आलेलं आहे ते आता पावसाळ्यातलं. पावसाळ्यामध्ये सुद्धा ती सतत 24 तास तपच करत होती. वर्ण पावसाच्या धारा बरसत असायच्या आणि रात्री थोडंसं अंग ती ह्याच्यावरती टाकायची, शिळेवरती. तेव्हा ती तप नीट करते का नाही म्हणून विजा लखलखून बघायच्या. विजा उगाचच नव्हत्या कडाडत, विजा लखलखून तिच्यावर प्रकाश टाकून बघायच्या, तप बरोबर चाललाय का नाही. असं पावसाळ्यामध्ये तिने तप केलं. थंडीमध्ये तिने तप केलं. थंडीमध्ये तप कसं करावं, मनुस्मृतीमध्ये मनूनी सांगितलं आहे की थंडीच्या वेळेला पाण्यात उभं राहून तप करावं, ते खरं तप. किती अवघड गोष्ट आहे. आपल्यावर चुकून तो गिझर गरम व्हायच्या आधी चुकून पाणी पडलं तर आपली काय अवस्था होते सांगा, इथल्या थंडीत, महाराष्ट्रातल्या. तर अशा थंडीच्या याच्यामध्ये मनूनी सांगितलं आहे तसं पूर्वापार हे चालत आलं आहे की जेव्हा थंडी वाढते ना त्यावेळेला तप करणाऱ्यांनी ह्याच्यामध्ये उतरून तप करावं. गुलाबराव महाराज कात्यायनी व्रत करायचे आणि विदर्भामध्ये थंडी प्रचंड असते तेव्हा ते पहाटे नदीमध्ये उतरूनच हे तप करायचे. तेव्हा पार्वतीसुद्धा तप करण्यासाठी थंडीमध्ये सरोवरात जाऊन उभी राहायची. अहो, कमळाच्या पाकळ्या पडून जातात, पण पार्वती मात्र जशी होती तशीच टवटवीत असायची. कारण तिचं शरीर काय होतं यापेक्षा तिचं मन किती जागृत होतं हे महत्त्वाचं. असं तिने तिथेही थंडी, उन्हाळा, पावसाळा सगळ्यामध्ये तिने तप केलं. आणि खालची ओळ फक्त वाचा. वदंती अपर्णेती च ताम पुराविदा. ती हळूहळू अपर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. अपर्णा तप करीते काननी. का अपर्णा नाव झालं? आपल्याकडे असं म्हटलं आहे, तप करणाऱ्यांनी झाडाचं पानसुद्धा तोडता कामा नये, ते खरं तप. मग कसं जगावं? खाली पडलेली पानं खाऊन जगावं. जे खाली पडलं आहे, स्वतःहून वृक्षांनी जे दिलं आहे ते खाऊनच जगावं. आपण ते तोडून घ्यायचं नाही. हिनी काय केलं? तिने खालची पानंसुद्धा खाणं बंद केलं. अहो, जी पानसुद्धा खात नव्हती, पर्णसुद्धा खात नव्हती, ती अपर्णा म्हणून प्रसिद्ध झाली. इतकं कठोर तप तिने केलं. अशी ती अपर्णा. मग असं सगळं चालू असताना एक दिवस एक जटाधारी तिच्या तपोवनापाशी आला. हा जटाधारी कसा होता? तर अत्यंत तेजस्वी होता. मानेपर्यंत त्याचे हे रुळत होते. ब्रह्मचर्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती पसरलेलं होतं. तो ब्रह्मचारी आलेला आहे. ब्रह्मचार्याची अत्यंत मनापासनं तिनं काय म्हणू त्याला, त्याचं स्वागत केलेलं आहे, त्याला पाणी दिलं आहे, त्याला प्रसन्न केलेलं आहे. आणि मग ब्रह्मचार्याने विचारायला सुरुवात केली की अगं, तू तप करतेस असं कळलं, झेपताय ना तुला तप? काय काय प्रश्न विचारलेत त्यांनी की तुला तप झेपताय ना, कारण तू हिमकन्या आहेस, तप झेपताय ना. आणि पुढे म्हटलं आहे की तप तेवढंच करावं. केवढं? तर शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम. आपल्या शरीराला झेपेल एवढंच अध्यात्म करावं. कारण हे शरीर संपलं तर सगळं संपलं. म्हणून उगाच शरीर कधी माणसांनी पणाला लावू नये, अतिरिक्त काही करायला जाऊ नये, ही आपली भारतीय संस्कृती आहे. काही जण उगाचच गोष्टी करतात. विनोबांनी स्वतः सांगितलं आहे, ते उगाचच चपला न घालता उन्हात अनात हिंडायचे. ते म्हणाले, वयाच्या 30-28 माझी दृष्टी कमी झाली. म्हणून जे सांगितलं आहे ना, आम्ही असंच करतो, नका करू. शरीर उत्तम ठेवणं हाच पहिला धर्म आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम ही ओळ कुठे येते? कुमारसंभवामध्ये येते. तर म्हणून ब्रह्मचारी म्हणतोय, तुम्ही खूप नाजूक आहात बरं, फार कठोर तपश्चर्या करू नका. हे शरीर पडलं तर काहीच करता येणार नाही, जाणीव करून दिली आहे. आणि मग म्हटलं आहे, मग अनेक प्रश्न विचारले. दर्भ मिळताय ना, पाणी व्यवस्थित मिळताय ना, हरणं येत आहेत ना तुमच्याकडे, कुणाचा त्रास तर होत नाही आहे ना, वगैरे वगैरे वगैरे. खूप चौकस सगळी उत्तरं सख्या देत आहेत, ती काही बोलत नाही आहे. आणि सगळी उत्तरं झाली आहेत. आणि मग एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे त्या ब्रह्मचार्यानी. ब्रह्मचारी म्हणतो, हे पहा, आता मी तुम्हाला पुष्कळ प्रश्न विचारले आणि मी द्विजाती कुलात जन्माला आल्यामुळे जरा अधिकच चौकस आहे. म्हणजे
मी ब्राह्मण असल्यामुळे मला जरा जास्तच चौकशी करण्याचा नाद आहे. लक्षात घ्या, दातीवर बोलायचं नाही आहे, फक्त सांगायचं आहे काय की ब्राह्मण म्हणजे जो ज्ञानाच्या ह्याच्यात असतो तो, आणि ज्ञान मिळवणारा माणूस चौकसच असावा लागतो. काय त्याला बघतील त्यांचं ते कधीच ज्ञान मिळणार नाही. ज्ञान मिळवणारा माणूस हा चौकसच असला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो आहे की द्विजाती कुळात जन्माला आला आहे मी, म्हणून मी जरा जास्त प्रश्न विचारतो बरं का, वाईट वाटू नका. पण आता झालं आहे काय म्हणाले, त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली भारतीय संस्कृतीची. ते म्हणतात, मी तो ब्रह्मचारी म्हणतो की अगं सप्तपदीनंतर मित्र होतात, असं एवढंच वाक्य आहे. आता बघा, पद हा शब्द पायांना पण येतो आणि पद हा शब्द शब्दांना पण येतो. म्हणून 7 शब्द बोलले की सज्जन मित्र व्हायला पाहिजेत. आणि लग्नात आपण काय करतो, सप्तपदी झाल्यावर तुम्ही सख्य म्हणजे प्रेमानी राहा, मित्रत्वाच्या नात्यानी राहा. आता तो सांगतो की आपली सप्तपदी झाली, मी 7 प्रश्न विचारले तुला, मी एवढे शब्द बोललो, म्हणजे आता तू माझी मैत्रीण आहेस असं मी मानतो, तुम्हीही मला परक मानू नका. हे सगळं कशासाठी, कारण मला तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे. ही प्रस्तावना म्हणून केली की मी आणखीन काही प्रश्न विचारणार आहे. काय पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे, तर म्हणतो मी खरं सांगू का, हे बघा तुमचं कुळ खूप मोठं आहे, मला कळलं, तुम्ही हिमालयाच्या कन्या आहात, त्यामुळे उत्तम कुळ आहे, श्रीमंती भरपूर आहे, त्याच्यानंतर सौंदर्य त्रिलोकाला वश करेल असं आहे, ऐश्वर्य भरपूर आहे, काही मिळवायचं नाहीच आहे तुम्हाला, मग तप कशासाठी. तुमच्या आयुष्यात मला कुठलीही कमतरता दिसत नाही, मग एवढं खडतर तप कशासाठी, हा प्रश्न त्या ब्रह्मचार्याला पडलेला आहे. पार्वतीने आश्चर्यचकित होऊन पाहिलं आहे, पण ती बोलली नाही. मग पुढे तो ब्रह्मचारी म्हणतो की खरं सांगायचं तर तुमचं हे रूप मला पावत नाही हो. काय म्हटलं आहे बघा, यौवने धृतम त्वया वार्धकशोभी वल्कलम. अहो एवढ्या सुंदर आहात तुम्ही, एवढ्या तरुण आहात, आणि ह्या तरुण वयामध्ये काय हे वृद्धांसारखे कपडे घातलेत, अकाली प्रौढत्व कशासाठी, असं तो ब्रह्मचारी म्हणतोय. का चालली आहे तुमची तपश्चर्या, मला कळू शकेल का, आणि कशासाठी चालली आहे. हां, आता एकच प्रश्न उरतो म्हणाले की काही पती वगैरे मिळावा म्हणून तुमची तपश्चर्या चालली आहे का. यावर पार्वती काही बोलत नाही, पण तिच्या मुखातनं उष्ण असे उश्वास बाहेर पडतात. कारण आता तिची हे संपलीच आहे की ते आपल्याला कधी पाहतील हा विचार तिच्या मनात नाही, म्हणून असं आपण म्हणतो तसे उष्ण निश्वास बाहेर पडत आहेत. हा ब्रह्मचारी एवढा हुशार आहे, तो लगेच म्हणतो तुमचे हे निश्वासच मला सांगतायत की तुम्ही पतीसाठी म्हणून हे तप करताय, खरं की नाही. आणि मग पुढे म्हणतो हे तर आणखीन वेडेपण आहे का, कारण अहो तुमच्यासारख्या रत्नांनी म्हणायचं नसतं मला मालक हवा आहे, मला मालक हवा आहे, मालकांनी म्हणायचं असतं की हे रत्न मला हवं आहे. त्यामुळे रत्नम मृग्यते हितात, रत्न मिळवलं गेलं पाहिजे, रत्नांनी म्हणायचं नसतं मला याच्या घरी राहायचं आहे म्हणून. तेव्हा हे सोडून द्यावं म्हणाले, कसलं तप वगैरे करताय, कशासाठी करताय. आणि खरं सांगू का, तुमचं एवढं भयंकर तप चालू असूनसुद्धा जो तुमच्याकडे लक्ष देत नाही तो तुमचा नवरा तरी काय कामाचा. ब्रह्मचारी आहे तो, त्याला कोणाची भीती नाही. तो म्हणतो की तुमचा नवरा काय कामाचा, तो अत्यंत पाषाण हृदयी असं मी इथे बसून तुम्हाला सांगतो. तुम्ही एवढं तप करताय, जगाला कळलं आहे, तुमच्या तपासाठी लोक बघायला येतात, तो आला नाही आला. म्हणजे तो कसा आहे, पाषाण हृदयी आहे. कशासाठी तुम्ही एवढं सगळं आठवताय त्याच्यासाठी. आणि कसं आहे, अहो ज्याला आपल्या पत्नीचं ही अशी अवस्था, म्हणजे भावी पत्नीची ही अशी अवस्था झाली, हे पाहूनसुद्धा किंवा कळूनसुद्धा ज्याचं दुःख होत नाही, मनाला न दुयते, दुःख होत नाही, अशासाठी कशासाठीही तुम्ही तपश्चर्या करताय, काय मिळणार आहे तुम्हाला या माणसाकडनं. आणि खरं सांगायचं तर मला असं वाटतं आहे की तुमच्यासारखी मुलगी त्याच्यासाठी तप करते, याच्यामुळे त्याला अहंकार आलेला आहे. त्यामुळे सौभाग्याच्या मदानं, भाग्याच्या मदानं उन्मत्त झालेला आहे तो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तप करू नका त्याच्यासाठी, अजिबात तप करण्याची गरज नाही. आणि मग पुढे मात्र म्हटलं आहे की किती थकालो, कियत चिरम श्राम्यसी गौरी. अहो किती अगं गौरी, अगं पार्वती किती थकशील. मी तुला एक उपाय सांगू का, मी पण पुष्कळ तप केलं आहे, माझं अर्ध तप तू वापर, माझं अर्ध तप मी तुला देतो, आजपासून तू फक्त थोडंच तप कर, माझं तप तू घे. हां, फक्त ते तप करण्याआधी मला कळायला लागेल की तू कुणासाठी हे करते आहेस. किती लबाड आहे.
हां, ती काही सांगत नाही म्हटल्यावर म्हटलं की माझं अर्ध तप तू घे. हां, पण त्याच्या आधी मला कळायला लागेल, मात्र सांगायला लागेल काय हे सगळं कुणासाठी चाललेलं आहे. पार्वतीला काय बोलावं कळत नाही आणि म्हणून पार्वती फक्त नजरेनं सख्यांना सांगते तुम्ही बोला आता पुढे. आणि मग तिची सखी सांगते, त्या दोघींमधली एक जण सांगते जया विजयापैकी की अहो काय सांगू तुम्हाला, अरूपहार्य मदनस्य, की ज्यानं मदनाला अरूप करून टाकलं, म्हणजे ज्याला जाळून अनंग करून टाकलं, अशा पिनाक पाणी हातामध्ये पिनाक नावाचं धनुष्य घेतलेल्या शंकरासाठी हे सगळं तप चाललेलं आहे. हे सगळं कळलं. मग त्याच्या पुढे बरेच श्लोक येतात, त्याच्यामध्ये तिचं कसं प्रेम आहे, ती कशी त्याच्यासाठी हे झालेली आहे, किंवा तिला त्याच्याबद्दल किती आदर आहे, हे सगळं तिच्या सख्या सांगतात. हे सगळं सांगितल्यानंतर एका ठिकाणी शेवट करताना आपल्या बोलण्याचा ती सखी असं म्हणते, एक धागा आपण सोडून ठेवला आहे, आठवतं आहे का? ती सखी असं म्हणते की काय सांगू, अहो ही इथे आली ना तेव्हापासून तिने जी झाडं लावली आहेत ना त्या झाडांना फळ आलं, पण हिच्या तपाला फळ आलेलं नाही. आणि म्हणून ती झाडं आधी लावणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर पुढचा हा श्लोक लिहायचा आहे कालिदासांना. आणि म्हणून इथे लावलेली झाडं त्याला फळं धरली हो, पण हिच्या तपाला काही फळ धरत नाही. अशा त्या शंकरासाठी हे सगळं चाललं आहे. त्या ब्रह्मचार्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचनीय असतात. ब्रह्मचारी शेवटी तिला विचारतो न राहून, हे मी काय ऐकतोय, सत्यम वा परिहास, हे खरं आहे का, तुम्ही तिघी मिळून माझी चेष्टा करताय? त्यावरती सांगते की नाही, तुम्ही जे ऐकलत ना ते खरंच आहे. अहो त्यांच्यासाठीच हे तप चाललं आहे, ते मला मिळावेत म्हणूनच हे सगळं तप चाललं आहे. त्याच्यावरती आता ब्रह्मचार्याचा संवाद आहे. ब्रह्मचारी म्हणतो विदितो विदितो महेश्वरा, अहो मला माहिती आहे त्या महेश्वराला मी पक्का ओळखू नये. ब्रह्मचार्यांनी बोलायला सुरुवात केली आहे, विदितो महेश्वरा, अहो तो महेश्वर मला माहिती आहे. का त्याच्यासाठी तप करताय? मला फार आश्चर्य वाटलं. का? अमंगलामध्ये ज्याला रती आहे, अमंगल गोष्टी सगळ्या बाजूला घेऊन जो बसतो, त्या महेश्वरासाठी हे सगळं चाललं आहे. अमंगल कसं, भूतगण बाजूला राहतो कुठे, स्मशानामध्ये, अवतीभोवती नागबिक सगळे घेऊन बसलेत, म्हणजे जे पटकन वा म्हणावं असं त्याच्यापाशी काहीही नाही. अशा अमंगल गोष्टींमध्ये ज्याला आवड आहे, अशा महेश्वरासाठी हे सगळं चाललं आहे. मग मी तुला प्रोत्साहन देऊ शकत नाही, अनुच्च हे, मी त्याच्यासाठी तुला अजिबात प्रोत्साहन देणार नाही. बरं तू विचार केलास का? काय? करेण शंभो, बघा किती सुंदर लिहिलं आहे, करेण शंभो वलई कृता हिना, अही म्हणजे साप. अगं तुझ्या घरी माहेरी रत्नांच्या बांगड्या घालतेस हो तू, आणि त्याच्या हातामध्ये वलय कसली, हे म्हणजे अगदी आपोआप खालचा कोकणातला टोन आला बघा माझा, त्याच्या हातामध्ये वलय कसली, तर ती अहीची, म्हणजे ती त्या नागांची वलय आहेत. कधीतरी विचार केलास का, जेव्हा तो तुझा हात लग्नात धरेल, पाणी ग्रहण म्हटलं ना, पाणी म्हणजे हात, हात धरणं म्हणजेच लग्न करणं, पाणी ग्रहण, तो ज्या दिवशी तुझं लग्न करेल, तुझा हात हातात घेईल, त्या दिवशी अगं त्या सापांचा थंडगार स्पर्श तुला होईल. कधी विचार केलास? पण मेघदूतामध्ये कालिदासाने इतकं छान सांगितलं आहे. मेघदूतामध्ये म्हणतात की जेव्हा पार्वती दमते कैलास चढून, तेव्हा शंकर तिला हात देतात आणि त्यांच्या लक्षात येतं आणि ते झटकन हात मागे घेतात, त्या सापाला सोडून देतात आणि मग हात घेतात. शंकरही तितकाच प्रेमळ आहे हो. आणि मग ती म्हणते कधीतरी तो म्हणतो की कधीतरी विचार केलास का की त्याचा थंडगार स्पर्श तुला होईल, कसं वाटेल ग? अगं तुझं हे सुंदर शरीर रेशमी वस्त्र नेसावं म्हणून, आणि तो तुला काय देणार आहे? गजचर्म रक्तानं माखलेलं, त्याच्याकडे तेवढंच असतं, आम्ही पाहतो ना, त्याच्याकडे दुसरं काहीही नाही. तो तुला गजचर्मच आणून देईल, मग तू ते नेसशील? थोडा तरी विचार करायचा. अगं तुझे पाय फुलांवरती पडावेत एवढे कोमल आहेत, पण एकदा लग्न केलंस ना त्याच्याशी की काय होणार आहे, चिता भस्म पेटल्यानंतर अवतीभोवती जे केस पडतील ना प्रेतांचे, त्याच्यावरती तुझे पाय पडतील, त्या हाडांवरती तुझे पाय पडतील. अगं थोडा तरी स्वतःच्या भविष्याचा विचार करायचा. अगं काय हे तुझं वागणं? आणि मग म्हटलं आहे की काय करशील ग तू, तुझ्या माहेरी तुला चंदन आणि कस्तुरीची उटणी लावली जातात हो, इथं सासरी आल्यावर काय चिताभस्म लावणार आहेस? मी तुला सांगतो, तो तुला वर म्हणून योग्य नाही. कुठे तू आणि कुठे तो, तुमची जोडी चांगली दिसणार नाही. आणि त्यापेक्षा मोठी विटंबना सांगू, विटंबना हा शब्द वापरला आहे, तो ब्रह्मचारी काय सुटला आहे बघा,
ब्रह्मचारी म्हणतो, आता त्याहून मोठी विटंबना ऐक, अगं तू ऐरावतावरनं हत्तीवरनं फिरणारी तू, आणि लग्न झाल्यानंतर त्या म्हाताऱ्या बैलावर बसावं लागेल, चालणार आहे तुला? आणि नुसतं म्हाताऱ्या बैलावर बसून होणार नाही आहे. जेव्हा तुमची वरात निघेल, बैल भूतगण अवतीभवती ते साप बीप, आणि म्हाताऱ्या बैलावर जेव्हा तुमची मिरवणूक निघेल, तेव्हा तुझ्या आईवडिलांना कसं वाटेल गं? ते किती श्रीमंत आहेत हां, आणि त्यांना हे बघून बरं वाटेल का? थोडा तरी विचार करायचाच ना गं. काय या तुझ्या नवऱ्याचं म्हणे वपुर विरूपाक्षम, शरीर अप्रमाण, म्हणजे का 3 डोळे कुणाला असतात? त्याला आहेत. त्यामुळे शरीराची काही खरी हे नाही. त्याचा जन्म कधी झाला कुणाला माहिती नाही. त्याच्या दिगंबरत्वामुळे कळलं की त्याच्याकडे पैसे नाहीत. आणि अशा त्या त्रिलोचन असणाऱ्या, अत्यंत उग्र दिसणाऱ्या अशा त्याला तू वर म्हणून निवडतेस. जाता जाता एक गोष्ट सांगतो, ब्रह्मचारी म्हणतोय. काय सांगतो? एक लक्षात घे, चितेमध्ये जाळायचं लाकूड यज्ञाचा खांब म्हणून वापरायचं नसतं. तू समजून घे मला काय म्हणायचं आहे. म्हणजे तू यज्ञ असशील तर ती चिता आहे, तेव्हा तुला हे बरोबर स्थळ नाही सांगायचा मुद्दा. हे सगळं ऐकल्यानंतर पार्वतीचा हळूहळू 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 तिची शीर इथे तणतणायला लागलेली आहे, अस्वस्थ झालेली आहे ती, तिला राग यायला लागलेला आहे. आणि ती असं म्हणते की ती द्विजातो प्रतिकूलवादिनी, अत्यंत वाईट बोलणारा, अत्यंत प्रतिकूल बोलणाऱ्या त्या ब्रह्मचार्याकडे तिने पाहिलं. कसं? लक्ष कोपया, अत्यंत रागाची दृष्टी तिने टाकलेली आहे. आणि जणू एखाद्याला जाळून टाकेल की काय, एवढी तीक्ष्ण दृष्टी त्या ब्रह्मचार्याकडे तिनं टाकलेली आहे. आणि ती आता बोलायला सुरुवात केली. ती म्हणते, तुला खरं कळलेलाच नाही, तू शंकराला ओळखतच नाहीस, म्हणून तू असं म्हणतोयस. हरम न वेत्सी नूनम यत एवम आत्थ माम. आत्थ म्हणजे मला सांगितलंस का? हरम न वेत्सी, तुला शंकर माहितीच नाहीत. आणि खरं सांगू का, तुमच्यासारखे जे मंद लोक असतात ना, कमी बुद्धीचे, त्यांना मोठ्यांच्या बाबतीमध्ये नेहमीच असूया वाटते. म्हणून तुला त्या शंकराचा मोठेपणा कळला नाही आणि तू त्याच्यावरती आजच्या भाषेत कळण्यातला मुद्दा म्हणून जेलस आहेस. काय म्हणालास तू? हराकडे काहीच नाही. ऐक, 2 श्लोक आवर्जून ऐकावे असे आहेत. पार्वतींनी सांगितलं आहे, अकिंचन, काही नाही म्हणतोस? अरे सगळ्या संपदेचा उगम त्याच्यापासून होतो, म्हणून अकिंचन संपदान संप्रभाव. काय म्हणाला? स्मशानात राहतो असेल ना का, पण त्यालाच त्रिलोकनाथ म्हणतात. असेल तो स्मशानात राहणारा, पण त्यालाच त्रिलोकनाथ म्हणतात. काय म्हणालास? त्याचं रूप महाभयंकर आहे, पण तोच शिव म्हणून ख्यात आहे. शिव म्हणजे कल्याण. महाभयंकर आहे, पण तोच शिव आहे. आणि या सगळ्यामध्ये जर तुला हे सगळं समजून घ्यायचं असेल तरच तुझ्याशी पुढे बोलीन. शंकराचं हा एक श्लोक आणि त्याच्या पुढचा श्लोक इतका छान सांगितला आहे. म्हणे असे नात का, नसतील हिऱ्यांची भूषणं आभूषणं, सापांची भूषणं असतील, काय फरक पडतो? नसतील हिऱ्याचे दागिने आणि सापाची वलय असतील, काही हरकत नाही. नसेल रेशमी वस्त्र, असेल गजचर्म, काही फरक पडत नाहीत. नरमुंड असतील गळ्यामध्ये, कवट्यांची माळ घातली असेल किंवा सुंदर चंद्र धरला असेल, काहीही फरक पडत नाही. एक लक्षात घे, तो विश्वमूर्ती आहे, त्यांनी कुठलंही रूप धारण करावं. हां, या सगळ्यात तू एक मात्र मुद्दा बरोबर म्हटलास. कुठला आठवतं? एक शब्द त्यांनी म्हटला आहे, अलक्ष्य जन्मा. त्याचा जन्म कुठे झाला हे कळलं नाही. या सगळ्या चुकीच्या वर्णनात एकच शब्द बरोबर बोललास त्याच्या बाबतीत, आणि ते म्हणजे अलक्ष्य जन्मा. तो कधी जन्माला आला हे कळलं नाही, कारण तो अनादी आहे. हे विश्व त्याच्यामुळे जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून या माझ्या पतीने कुठलंही रूप घेतलं तरी चालेल. हे एवढं रागाने बोलतीये पार्वती आपल्या पतीबद्दल. एक पती म्हणजे अजून झाला पण नाही आहे, त्याच्याबद्दल अवाक्षर ऐकून घ्यायला तयार नाही आहे. हे किती शिकण्यासारखं आहे. अवाक्षर ऐकून घ्यायला तयारी नाही आहे तिची. आणि अशा वेळेला तरीसुद्धा ब्रह्मचारी काहीतरी पुटपुटतोय. तरीही ब्रह्मचार्याला अजून काहीतरी तिला शंकराच्या बाबतीत काहीतरी वाईट सांगायचं आहे. आणि म्हणून काय सांगितलं आहे तिने? ती म्हणते, जया विजया, आता याला हाकलून द्या इथून. खूप झालं आगत स्वागत, त्याला आता इथून जायला सांगा. इतकं सांगून सुद्धा हा शंकराच्या विरोधी काहीतरी बोलायला उत्सुक आहे. याला काढून टाक इथून. का? अगं तो तर पापी आहेच.
महादेवाबद्दल, त्या महाशिवाबद्दल इतकं वाईट साईट बोलणारा तो तर पापी आहेच, पण लक्षात ठेव वाईट गोष्टी ऐकणारा सुद्धा तितकाच पापी असतो. मला आणखीन पाप वाढवून घ्यायचं नाही, त्यामुळे ह्याला बाहेर काढ, त्याला तात्काळ इथून जायला सांग, आणि न झाल्यास गमिष्यामी, मीच निघून जाते असं म्हणून अत्यंत रागाने अत्यंत अस्वस्थ होऊन पार्वतीने अशी गोल गिरकी घेतली, म्हणजे अशी असेल तर ती अशी वळून निघाली आहे आणि तिथून निघणार एवढ्यात तिचा हात मागून कोणीतरी धरला आहे. कुणी हात धरला? तिचा तो राग बघून गालातल्या गालात हसत त्या ब्रह्मचार्यानं स्वतःचं रूप बदललं आणि शंकरच तिथे आविर्भूत झाले. आणि त्या रागानं जाणाऱ्या पार्वतीला शंकरानं आपल्या हातानं धरलं आणि सांगितलं, काय सांगितलं, किती सुंदर म्हटलं आहे बघा. स्वरूपमास्थाय, स्वरूप, स्वतःचं रूप त्यांनी दाखवलं. कसं वृषराज केतनहा, ज्याचा वृषध्वज आहे असा तो शंकर तिथे प्रकट झाला आणि म्हणाला, अद्य प्रभृती अवनतांगी, हे सुंदरी, हे नम्र अशा मुली, इतकं होऊन सुद्धा तू माझ्याविषयी अवाक्षर वाईट बोलली नाहीस. इतकी नम्र, आपल्या पतीबद्दल इतकं प्रेम, आपल्या तपाबद्दल इतकी सचोटी, अगं हे गुण कुठे मिळणार आहेत? सर्वांग सुंदर असणाऱ्या तू, गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या तू, आजपासून तव अस्मी दासहा, मी आजपासून तुझा दास झालेलो आहे. आणि कसा क्रीतहा, तू मला विकत घेतलेला आहेस. जन्मभरीच्या श्वासा इतुकी मोजी आली हरिनाम, विकत घेतला श्याम. विकत घेतलंस तू आज मला तुझ्या तपश्चर्येनं. आजपासून मी तुझा दास झालो. तुझं तप इतकं मोठं आहे की त्या तपानं तू मला खरेदी केलंस, मला विकत घेतलंस. आजपासनं मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणि त्या घडीला पार्वतीचं तप परिपूर्ण झालेलं आहे. आणि शेवटच्या 2 ओळी फार महत्त्वाच्या. तप हे परीक्षा बघणारच असतं. तपाची व्याख्या आपल्याकडे केली आहे. यद दुष्करम, यद दुरापम, यद दुर्गम, यद दुस्तरम, सगळं दोन्ही जे सुरू होतं ते म्हणजे तप. आणि त्यात तपसा प्राप्यम, हे सगळं अवघड गोष्टी मिळण्याचं एकच माध्यम आणि ते म्हणजे तप. या सगळ्यात महत्त्वाच्या 2-4 गोष्टी म्हणजे पार्वती असून, भवानी असून, जगदंबा असून तिलाही जगाचे नियम टाळता आले नाहीत. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे जसे आपल्याला बांधलेले आहेत ना, तसे ते देवांनाही बांधलेले आहेत. तिने वचन दिलं होतं. मी मगाशी म्हटलं पुराणामध्ये वर्णन असं आहे की तिने त्या मेनेला सांगितलं आहे की मी तुझी सुता बनून येईन, मी तुझी कन्या बनून येईन. वचन दिलं म्हणजे दिलं. आता मला पुढचा जन्म हिमालयाच्याच पोटी घेतला पाहिजे. तिथे आलेली आहे. आणि दहन होत असताना, सती म्हणून दहन होत असताना तिनं आकाशाकडे हात करून हिमालयाला शंकराला सांगितलं आहे की शंकरा, तुझ्यापेक्षा मला दुसरा पती नाही, त्यामुळे पुढच्या जन्मातसुद्धा तूच माझा पती होशील. या आपल्या शब्दाला ती बांधली गेलेली आहे. किती महत्त्वाचा आहे, शब्द देताना जपून देत चला. आपल्या शब्दाने आपणच बांधले जातो. म्हणून एक वाक्य आहे, बोले तो फसे. त्यामुळे बोलण्यापूर्वीच विचार करा. तिने सांगितलं आहे तूच माझा पती होशील आणि तुला मिळवण्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल ते मी करीन. ही तपश्चर्या पार्वतीनं पूर्ण केलेली आहे. आणि मुग्धा नायिकेपासनं प्रगल्भापर्यंत हळूहळू तिचा प्रवास झालेला आहे. पहिली मुग्धा नायिका आहे ती, जेव्हा शैलपुत्री आहे ती. मग जेव्हा ती ब्रह्मचारिणी होते तेव्हा हे सगळं तप करते, ती ब्रह्मचारिणी आहे. मग तिचं लग्न होतं आणि ती माहेरी तिची जेव्हा वरात येते, म्हणजे शंकर बिंकर सगळे, तेव्हा पुन्हा त्या मेनेला धक्का बसतो, हे हिचं सासर आणि हे भूतगण, ही तिची सासरची मंडळी सगळी, आणि हे बैल आणि हे नाग बी ह्यांच्यात का राहणार माझी मुलगी. तेव्हासुद्धा ती कोसळते खाली मेना. तेव्हा अत्यंत गोड शब्दांनी पार्वती तिला पुन्हा भानावर आणि म्हणते, अगं असं नको वागूस, असं नको वागूस. तेव्हा ती चंद्रघंटा होऊन येते. मग ज्या गोष्टीसाठी हे सगळं घडलं, त्या कुमाराचा जन्म होण्याची चाहूल जेव्हा तिला लागते तेव्हा ती कुष्मांडा बनून येते. आणि जेव्हा ती त्याला जन्म देते तेव्हा ती स्कंद माता होते. ते कुमार संभवामध्ये किती सुंदर 5 अवतार देवीचे सांगितलेले आहेत. आणि हे सगळं तपाच्या माध्यमातनं घडलेलं आहे. सांगायचा मुद्दा, ह्या सगळ्याचा अंतिम बिंदू काय आजच्या बोलण्याचा, तर काही महत्त्वाचं मिळायचं असेल तर तापण्याशिवाय पर्याय नाही. जगाला तापवणं म्हणजे तापणं नव्हे, तर स्वतः तापल्याशिवाय काहीही मिळत नाही. हे 100% सत्य आहे. पार्वतीने ते आपल्याला दाखवलेलं आहे.
अशी ही पार्वती आपल्या सगळ्यांचं रक्षण करो शंकरासमवेत अशी इच्छा व्यक्त करते. उद्यापासून आपण देवीचं एक वेगळं रूप पाहणार आहात. आज आपण मुग्धा ते प्रगल्भा इथपर्यंत आलो आहे. पुन्हा कधी संधी मिळाली तर उरलेले पुढचे सर्गसुद्धा असेच बरोबर घेऊ, कधी संधी मिळाली तर नक्की. पण असं हे सुंदर आज मी सांगते ना, स्पर्श केला आहे फक्त. पण आपण घरी जाऊन हे 5 सर्ग कुमारसंभवाचे जरूर वाचा. त्याची उपलब्ध ट्रान्सलेशन्स आज नेटवरती अवेलेबल आहेत. मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे सांगताना आपण इतके कमी पडतो ह्याची सातत्यानं मला जाणीव होती. पण शेवटी आज हे सांगणं महत्त्वाचं होतं, म्हणून हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगितलं आहे. आणि हा हे माझं धाडस होतं अशासाठी की उद्यापासून एका अध्यात्माच्या खोल समुद्रात आपण उडी घेणार आहात. पण मी एवढंच सांगेन की खोल समुद्र तिथे असतो तरी इथे चौपाटी असते ना. तर त्या वाळूवरती आणून ठेवण्याचं काम फक्त मी केलं आहे. उद्यापासून तुम्हाला बुवांच्या माध्यमातून त्या खोल ह्याच्यामध्ये अध्यात्माच्या आपण अवगाहन करणार आहात. आणि आपल्या सगळ्यांना कोजागिरीच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा देते. पार्वती इथे आलेली आहे. नंतर विद्या जे करणार आहे त्याच्यामधनं सरस्वती दिसणार आहे. आणि को जागरती कोण जागा आहे असं म्हणत ती पण लक्ष्मी फिरणार आहे आज. त्यामुळे आज तिन्ही देवतांचा संगम आहे. आणि त्यात नारायणी धाममध्ये आपण आहोत. त्यामुळे सर्व देवता आज इथे एकवटलेले आहेत. आणि आहेतच की इथे बाई गं कितीतरी आहेत. आपल्या सगळ्यांच्या रूपात त्या आहेतच, म्हणजे पुरुषांच्या सुद्धा. अमृतानुभवामध्ये शिवशक्ती समावेशन जेव्हा ज्ञानोबा सांगतात तेव्हा त्यांनी म्हटलं आहे ना, म्हणजे आपल्याकडची ती हेच आहे की शिव हा चेतन असतो आणि शक्ती कार्यरत असते. त्यामुळे दोघं एकत्र आल्याशिवाय काही घडत नाही. असं म्हणून श्री लावावं लागतं आधी कुणाच्याही मागे. लोकांना असं वाटतं आमच्या मागे श्री असता. हो, तो श्री आमचा असतो. श्री अमुक असं जर असेल, श्री अमोल लेले असं जर असेल तर त्याच्या मागचा श्री आधी आपला असतो. कारण श्री सहित असणारे अमोल लेले असं म्हणायला पाहिजे ना. त्यामुळे तो श्री लक्षात घ्या. आपल्या संस्कृतीनं कधीही दोघांना वेगळं केलेलं नाही. म्हणून मेहूनच जेवायला बोलवलं जातं. त्यामुळे कायम एकत्र राहणं आपल्याला शिकवलं आहे. आणि ते एकत्र राहण्यासाठी काय काय दिव्य करावं लागतं. आता आपण म्हणायचं नाही पार्वतीचं समोर आणलेलं आहे. त्यामुळे यांना ना कधी सारखी गरम पोळी लागते. म्हणजे सारखं उन्हाळ्यात सुद्धा नाही म्हणायचं. अहो, ती उन्हाळ्यात पंचाग्नी साधन केलं. आपल्याला 2 मिनटं उभं नाही करत आहेत पोळ्या करायला. सांगायचा मुद्दा हे सगळं कॉन्टेम्पररी आणायला पाहिजे तर ह्या काव्यांचा उपयोग आहे. असो, तर इथेच थांबते आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा कोजागिरीच्या शुभेच्छा देते. त्या देवीचा आशीर्वाद सातत्यानं आपल्या पाठीशी असावा अशी इच्छा व्यक्त करते. खूप कालातिक्रम झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व.